कुठलाही व्यवसाय चालू करताना कर्ज घेतलं पाहिजे का स्वतःच्या पैशाने व्यवसाय केला पाहिजे? बिझनेस कोणी करायला पाहिजे? रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमच्याकडे पाहिजे. रिस्क घ्यावा लागते, रिस्क शिवाय काही होत नाही. बऱ्याचदा व्यवसाय सुरू होतो पण काही दिवसांनी अडचणी येतात, 4-6 महिन्यांनी, वर्षभराने, आणि तो बंद पडतो. मग अपयशी ठरलेल्यांनी पुढं कसं करायचं? तो व्यवसाय स्टार्टअप पुढं त्यांनी कसं स्वतःला उचलायचं, उभं करायचं? दोनच कारण बिझनेस फेल व्हायचे किंवा तुम्हाला जे एक्सपेक्टेड रेव्हेन्यू आहे, टार्गेट आहे, दोन मेजर कारण आहेत. एक कारण आयडिया महत्वाची का एक्झिक्युशन? प्रत्येक व्यक्तीला जॉबमध्ये असेल तर कशा त्याच्यामध्ये त्याला वर्षामध्ये कमीत कमी करोड म्हणजे नाही करोडपती बनायचे किंवा करोडोचे बिल्ड करायचे आयडिया 4-5 आयडिया तरी येतात. किती टक्के यूज करतात लोक? 1 किंवा 2% एक्झिक्यूट करतात. एक्झिक्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओयोची सुरुवात जवळपास अग्रवालांनी 21व्या वर्षी केली आणि KFC पार 65व्या वर्षानंतर सुरू झाली. मग खरी स्टार्टअपची योग्य वेळ कोणती? आता व्यवसायात जनरली जर पाहिलं भारतामध्ये तर सिंधी समाज आहे, मारवाडी समाज आहे, गुजराती समाज आहे किंवा पारसी समाज आहे, पुढे आहेत. ही कम्युनिटी काय विचार करते, ही सोच कोणती आहे आणि आपण तशी काय सोच करायला पाहिजे की आपण कुठेतरी व्यवसायात सक्सेस होऊ? त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, त्यांच्यामध्ये म्हणतो ना इनहेरिटन्सी, म्हणजे आपण म्हणतो ना लेगेसी, की मागच्या पिढीने पुढच्या पिढीला पिढ्या तेच लोक बिझनेस करत असतात. तर याच्यामध्ये या लोकांचा व्यवसाय सुरू करतो माणूस, पण समाजाचा आणि परिवाराचा एक प्रेशर असतो, दबाव असतो की फॅमिलीतूनच विरोध होतो. तर मग ह्याला टॅकल कसं करायचं? खर्चाचा आणि गुंतवणुकीचे ताळमेळ कसा बसवला पाहिजे? सगळा खेळ हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि इंटेलिजन्सचा आहे. हा तुम्हाला खेळता आला तर तुम्ही जिंकणार. हा खेळता नाही आला तर माणूस पर्सनल लाईफ मध्ये पण फेल होतो आणि बिझनेस मध्ये पण फेल होतो. ब्रँड म्हणून डेव्हलप होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं एका भन्नाट एपिसोडमध्ये, जेथे आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो आजच्या प्रत्येक तरुण उद्योजकाच्या मनात आहे. स्टार्टअप सुरू कसं करायचं आणि ते खरंच यशस्वी कसं करायचं. आज आपल्या सोबत आहेत बिझनेस कोच दत्ता टुले सर. दत्ता टुले सरांनी हजारो तरुणांना आयडिया टू इम्पॅक्ट या प्रवासात साथ दिलेली आहे. आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत स्टार्टअप सुरू करताना होणाऱ्या सगळ्या चुका, बिझनेस वाढवताना येणारी आव्हानं. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, धन्यवाद. तुमचं सत्ता मंच या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. आपल्या ऑडियन्ससाठी एक छोटासा अल्पसा परिचय द्या. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे धन्यवाद फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. तर मी एक साधारणतः साध्या आपल्या शेतकरी फॅमिलीतून बिलॉंग करतो आणि शेतकरी फॅमिलीतून बिलॉंग करून साधारणतः एक IT प्रोफेशनल इंटू बिझनेस ग्रोथ अशी काही माझी जर्नी आहे. अगदी नो स्पेशल MBA डिग्री किंवा असं काही हाय क्लास काही एज्युकेशन नाहीये, पण साधारणतः मी माझ्या करिअरमध्ये 2007-8 पासून अलग अलग वेगवेगळे बिझनेसेस ट्राय केलेले आहेत. म्हणजे साधारणतः स्मॉल बिझनेस असतील, लाईक तुमचं नेटवर्क मार्केटिंग असेल, त्याचबरोबर कम्प्युटर रिपेअरिंग बिझनेस असेल, डिजिटल मार्केटिंग तर चालूच आहे. मी बिझनेसमध्ये बरेच धडपड करत होतो आणि 7-8 वर्ष मी जे काही स्ट्रगल बघितलेला आहे किंवा जे काही अप अँड डाऊन बघितलेले आहेत, त्याचबरोबर मागचे 7 वर्षाची सक्सेसफुल जर्नी आहे की मी ॲज अ बिझनेस कोच बऱ्याच मतलब स्मॉल बिझनेस ओनरला साधारणतः कॅश इटिंग बिझनेस मधून मनी मेकिंग मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ऑनलाईन मध्ये ग्रोथ कसं करायचं, स्टार्टअपला बिझनेस मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ही काही जर्नी साधारणतः मी बऱ्याच लोकांना हेल्प करतोय. विदाउट हॅव्हिंग म्हणजे स्ट्रॉंग एज्युकेशन नसतानाही, त्याचबरोबर फायनान्शियल बॅकग्राऊंड नसतानाही, आणि हाऊ तुम्ही कसं तुमचा बिझनेस वाढवू शकता, ही छोटीशी माझी जर्नी सध्या साधारणतः मी ऑलरेडी 5,000 लोकांना हेल्प करतोय. खूप छान. आता तुम्ही म्हटलात की तुम्ही शेतकरी कुटुंबातून हे करता. काही दिवसांपूर्वी महापूर आला महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे बऱ्यापैकी त्याची शेती वाहून गेली, उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं, कारण ते 20-25 वर्ष मागं फेकले गेले, एवढं त्यांचं नुकसान झालं. तर मला हा प्रश्न पहिल्यांदाच विचारायचा की शेती हा पण व्यवसायच आहे. अगदी बरोबर. पण तो लहरी आहे, हंगामी आहे किंवा बेभरवसेचा आहे, रिस्की आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीबरोबर दुसरा एखादा व्यवसाय करायला पाहिजे का? अगदी 100% तुम्हाला जोडधंदा हा पाहिजेच. म्हणजे आता अजून सुद्धा मी सगळं ऑनलाईन करत असताना माझी जी फॅमिली आपली डेअरीचा मोठा भाऊ डेअरीचं बघतो, छोटा भाऊ कॅटल फीडचं बघतो. आता जी म्हणजे ग्राउंड लेवलला जर आपण म्हणजे अगदी सत्य म्हणलं आपण तर 10 पैकी एखादा शेतकरी खूप प्रॉस्परियस आहे, म्हणजे अगदी श्रीमंत म्हणता येईल, तो गॅप तिथंच आहे. पण शेतकऱ्यांच्या मुलांनी जे काही आता ऍडव्हान्स लेवल एज्युकेशन आणि शेतीबरोबर हा
अगदी आधुनिक पद्धतीचा व्यवसाय जोडधंदा हा करायलाच पाहिजे, कारण आपण फक्त शेतीवर डिपेंड राहू शकत नाही. अगदी करायला पाहिजे. साहेब, स्टार्टअपसाठी सर्वात पहिलं पाऊल कोणतं उचलायला पाहिजे? तर स्टार्टअपसाठी तुम्ही कुठलाही बिझनेस चालू करायच्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की शिकलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला जे काही तुमच्या डोक्यात आयडिया असतात की मी हा बिझनेस ट्राय करतो, मी तो बिझनेस ट्राय करतो, मी हे करून बघतो, ते करून बघतो, ह्या सगळ्या आयडिया ज्या आहेत ना, तुम्ही तुमची जी आयडिया आहे पोटेन्शियल, ते तुम्ही अगोदर व्हॅलिडेट केलं पाहिजे की कशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, कशामध्ये मार्केटमध्ये डिमांड आहे, ट्रेंड आहे, आणि कुठली गोष्ट तुम्हालाही एक्साइट करते. म्हणजे मी जे आज बिझनेस करतो ते ऍक्च्युअली मी पॅशनेटली करतो, पुश नाही करत. तर स्टार्टअप करत असताना पहिली गोष्ट तुमच्याकडे ज्या आयडिया असतील, डोक्यामध्ये जे काही तुमच्या सगळ्या काही असतात आयडिया, ते व्हॅलिडेट केली पाहिजे. आयडिया व्हॅलिडेट करताना तुम्ही मार्केट रिसर्चही केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मला असं वाटतं की मेजॉरिटी लोकांचा प्रॉब्लेम हा आहे आता स्टुडंट असतील किंवा ह्याच्यामध्ये, तर आपण शाळा संपली की आपण असं समजतो की आपलं शिक्षण संपलं. रिअल लाईफ एज्युकेशन तुम्ही घेतलं पाहिजे. धंदा करायचा आहे, सपोज आता मी माझ्या फॅमिलीमध्ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, खानदानामध्ये कुणीही बिझनेस केला नाही, अगदी म्हणजे शेतकरी असेल वटेवर द्या, म्हणजे शेती जनावर वगैरे असतील त्याच्या व्यतिरिक्त काय केलेलं नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे शिकण्याचा ऍटिट्यूड, रिअल लाईफ स्किल आपण म्हणतो ना, ते घेतलं पाहिजे की धंदा कसा चालतो, काय चालतो. कारण आपल्याकडे बऱ्याच लोकांचा मारवाडी बॅकग्राऊंड जो आपण म्हणतो बऱ्याच वेळा, त्यांच्या म्हणजे पिढ्याने पिढी बिझनेस असतो, त्याच्यामुळे ते काही इनहेरिटन्स असते. जर कुणी स्टार्टअप करतोय तर पहिली गोष्ट तुम्ही आयडिया, धंद्याचं नॉलेज समजून घ्या, रिस्क समजली पाहिजे, प्रो कॉन्स प्लॅनिंग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस चालू करायचं, मला तर वाटतं स्टार्टअप वाल्यांनी पहिली नोकरी केली पाहिजे कुठेतरी थोडे दिवस, समजून घ्यायला पाहिजे, बिझनेस समजून घ्या, आयडिया समजून घ्या, त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊन पुढे जाऊ शकता. प्रत्येक जण व्यवसायात यशस्वी होईल असं काही नाही, पण कुठल्या माइंडसेटची लोक व्यवसायात स्टार्टअप मध्ये यशस्वी होतात? तर माइंडसेट हा तुम्ही आता वर्ड युज केला, तर माइंडसेट सगळ्यात मोठा गेम आहे ऍक्च्युली. म्हणजे मी सुद्धा अगदी जॉब सोडला, फॉर एक्झाम्पल आयटी मधला माझा हाय पेईंग जॉब होता, की लाखभर सॅलरी होते, तो सोडून मी बिझनेस चालू केला. तर ह्या माइंडसेटमध्ये तुमच्याकडे नेव्हर गिव्ह माइंडसेट पाहिजेच पाहिजे. बट माइंडसेट हा तुमचा लॉंग टर्म थिंकिंग पाहिजे तुमच्याकडे, कारण बिझनेस काय हा फक्त एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्या बिझनेस, आता बऱ्याच वेळा माझ्याकडे लोक येतात आणि सर एका महिन्यात, 2 महिन्यातच पॅनिक मोडमध्ये जातात. पण बिझनेसला तुम्हाला टाइम द्यायला पाहिजे, एक 3 मंथ, 6 मंथ, म्हणजे अगदी 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्षाचं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात पाहिजे. आणि बिझनेसची जर्नी काय अशी नसते की बटन दाबला आणि लगेच श्रीमंत झाले, मग ते लोक खूप चुकीचं सांगतात. तर नॉर्मली जर्नी अप अँड डाऊन राहते. तुम्ही जर उतरला, तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल, तुमची माइंडसेट तयारी पाहिजे, तुमची फायनान्शियल प्लॅनिंगची पण तयारी पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पडलं की उठायची तयारी पाहिजे. कारण बरेच तुम्ही सक्सेसफुल स्टोरी बघता, त्यांची जर्नी ही पडझडची असते पहिले 1-2 वर्षाची. ती जर्नी सगळ्यांना कोणालाही चुकलेली नाही. आयडिया महत्वाची का एक्झिक्युशन? तर याच्यामध्ये सर एक्झिक्युशन महत्वाचं आहे. एक्झिक्युशन खूप महत्वाचं आहे. आयडिया आपल्याकडे ऍव्हरेज पर्सन जे आहे, प्रत्येक व्यक्तीला जॉबमध्ये असेल तर कसं, त्याच्यामध्ये त्याला वर्षामध्ये कमीत कमी करोड, म्हणजे नाही करोडपती बनायचे किंवा करोडोचे बिल्ड करायचे आयडिया 4-5 आयडिया तरी येतात. किती टक्के युज करतात लोक? 1 किंवा 2% एक्झिक्यूट करतात. एक्झिक्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. ऍज यू गो, परफेक्शन काही नाही, मी हे बघतो, मी ते बघतो, मग मला फंड येईल, मग मला बिझनेस कळेल, मग मला कॅपिटल येईल, मग मी ट्राय कर, असं काही नाही. यू हॅव टू स्टार्ट व्हॉट एव्हर यू हॅव. जे काय तुमच्याकडे आहे ते तुम्ही चालू करा, आणि जसं जसं तुम्ही काम करायला चालू करता, मार्केटमध्ये जाता, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, डिमांड समजता, त्या गोष्टी तुमच्या एक्सप्लोर होतात, म्हणजे दरवाजे अगदी ओपन होत जातात. बरोबर. अनेक तरुणांना व्यवसाय करायचा आहे किंवा नोकरी वर्ग जो आहे त्यांनाही वाटतं कुठेतरी मला व्यवसाय करायचा, पण मनात एक शंका आहे, भीती आहे, कॉन्फिडन्स नाही आहे. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? कुठलं पाऊल पहिल्यांदा उचललं पाहिजे ती भीती घालवण्यासाठी? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर आपण स्टार्टअप, मी जर आता सपोज मी जॉब केला 10 वर्ष, बरोबर, तर मी जेवढ्या मित्रांना भेटायचो, प्रत्येकाला एक नाही धंदा करायचा हे स्वप्न, मी काही ना काहीतरी माझा धंदा करायचा. अजूनही मला काही लोक मित्र फोन करतात 10 वर्षापूर्वीचे, अरे दत्ता मला काहीतरी करायचे, मला काहीतरी करायचं, मला काहीतरी करायचं. ते लोक तिथेच आहेत अजून, फक्त काहीतरी करायचं, फक्त बोलतात. तर आपल्याला कमी बोलणं आणि जास्त एक्झिक्युशन पाहिजे. ज्यांना ही भीती वाटते की बाबा रिस्क असेल, काय होईल, कसं होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे, जर भीती तुमच्या मनामध्ये असेल तर ह्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे. तुमच्याकडे जर मोठी स्वप्न असतील आणि तुमच्याकडे काही धैर्य असेल, म्हणजे स्वप्न काहीतरी मोठी पाहिजेत, ते फॅमिलीसाठी असेल, कम्युनिटीसाठी असेल, देशासाठी असेल, घरासाठी असेल, स्वतःसाठी असेल, तुमच्याकडे स्वप्न पाहिजे मोठं. स्वप्न असेल ना, तर तुम्ही ते मोठं स्वप्न असेल तर तुम्ही काही ना काही हातपाय मारून ते जुगाड करणार. तुमचं स्वप्न असेल फक्त की गाडी, बंगला, घर आणि सर्व्हाइव्ह करायचं, तर पण जॉब करायचे. मग आपण जर मोठा इम्पॅक्ट काहीतरी क्रिएट करायचा असेल, स्वतः व्यतिरिक्त अजून काय करायचं असेल, तर मग तुम्हाला ती भीती वाटत नाही.
आणि ही भीती जाती कसे की तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात या. म्हणजे लोक सगळ्यात मोठी चुकी काय करतात की ज्यांनी जॉब केलाय किंवा जो ऑलरेडी काहीतरी करून फेल झालाय त्याच्याकडून ऍडवाइस घेतात. ऍडवाइस घ्या, त्यांनी काय केलं ते तुम्ही नाही करायचं, पण तुमच्या आपण म्हणतो सर्कल जे चांगलं पाहिजे, आपण म्हणतो सर्कल, ते सर्कल चांगलं पाहिजे. म्हणजे बिझनेस कोचेस असतील, सक्सेसफुल उद्योजक असतील, चांगल्या सवयीची लोक असतील, हॅबिट बिल्डिंग असेल, जे तुमचं नेटवर्क आहे हे तुमचे नेटवर्क आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणजे अगदी तुमचा नेटवर्क असेल, लर्निंग मोड असेल, तुम्ही 3-6 महिने वर्षभर तयारी करायला पाहिजे. मी बिझनेसमध्ये अगदी 5 वर्ष बिझनेस अगोदर केला, रॅन्डमली हाताला येईल ते करायचो, पण मग तोंडावर पण पडायचो आणि सल्ला नाही घ्यायचो, शिकून नाही घ्यायचो, आणि इट वॉज नॉर्मल. आणि मला वाटतं बऱ्याच लोकांना हे होत राहते. बट 2015-16 नंतर आपण गिअर शिफ्ट केले की सेमिनार अटेंड असेल, मग पर्सनल डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन असेल. ह्याच्यामुळे काय होतं आपण की लोकांनी जे 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष लोकांचा एक्सपिरियन्स, आपण त्यांच्या एक्सपिरियन्स शिकलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. बरोबर. तर ह्याच्यामुळे तुमच्याकडे ज्यावेळेस नॉलेज असतं ना त्यावेळेस तुम्हाला भीती वाटत नाही. नॉलेज नसेल तर मग तुम्हाला भीती वाटते. सगळ्यात महत्वाचा विषय. आता बऱ्याचदा व्यवसाय सुरू होतो, पण काही दिवसांनी अडचणी येतात, 4-6 महिन्यांनी, वर्षभराने, आणि तो बंद पडतो. मग अपयशी ठरलेल्यांनी पुढं कसं करायचं? तो व्यवसाय स्टार्टअप पुढं त्यांनी कसं स्वतःला उचलायचं, उभं करायचं? आता सपोज याच्यामध्ये एखादा 3-6 महिने कोणीतरी बिझनेस चालू केला, पण जसं पाहिजे तसा सेल्स नाहीये, जसं पाहिजे तसा रेव्हेन्यू नाहीये, आणि त्यानंतर एक निराशा यायला चालू होती की यार आपण बिझनेस चालू केला पण काय होतं. तुम्हाला मी रिसेंटली एक्झाम्पल देतो. माझ्या ऑफिसला 2 ऑफिस चालू झालेत. त्यांनी जबरदस्त फर्निचर वगैरे सगळं केलंय, पण 2 प्रॉब्लेम मी त्याला समजून सांगतो. 3 महिने झाले, फ्रेंड आहेत आपले, तुम्ही यार मार्केटिंग वरती फोकस करा, रेव्हेन्यू मेकिंग ऍक्टिव्हिटी फोकस करा. सपोज ज्या लोकांचं ऑलरेडी झालेलं आहे तर मी त्याला अपयशी म्हणतो, मी अपयशी म्हणणार नाही त्याला, पण मी हे म्हणेल की एक जर्नी असते की तुम्हाला त्याचं तुम्ही एक म्हणतो ना एक आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा काय चुकतंय, काय गोष्टी चुकीच्या होत आहेत, कॉम्पिटिटर अनालिसिस केले पाहिजे. आपला कॉम्पिटिटर काय करतोय, मार्केटमध्ये काय चाललंय, मग मार्केटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे का, बरं आपण 3 महिने बिझनेस चालू केला, मग सेल्स मध्ये प्रॉब्लेम आहे का, आपल्याला इनफ एन्क्वायरी. बिझनेस फेल व्हायचं कारण म्हणजे मेजर बिझनेस, जर तुम्ही आयडिया चांगली सिलेक्ट केलेली, प्रोडक्ट चांगलं आहे, तर 2च कारण बिझनेस फेल व्हायचे, किंवा तुम्हाला जे एक्सपेक्टेड रेव्हेन्यू आहे, टार्गेट आहे, 2 मेजर कारण आहेत. एक कारण तुमच्याकडं 24/7 क्लायंट असतील, एन्क्वायरीज असतील, कस्टमरची लाईन असेल, सेल्स ऑर्डर असेल, ही आणायची सिस्टम बऱ्याच लोकांमध्ये नसते. आपण वर्ड ऑफ माउथ, रेफरन्स, दादा, मामा, काका, ऑर्गॅनिक पद्धतीनेच, किंवा मग आलं तर भगवान भरोसा, नाही तर नाही. हा मेन प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम, आलेल्या एन्क्वायरी, आलेले लोक, आलेले क्लायंट, वेबसाईट व्हिजिटर असतील, वॉट एव्हर मे बी, त्याला सेल्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्याला रेव्हेन्यू मध्ये कन्वर्ट करता आलं. ह्या 2 ऍक्टिव्हिटी करा, तुम्हाला काय कुठून लय कॅपिटल पण लागणार नाही, भांडवल पण लागणार नाही. 2 गोष्टी. लोक आणायचे. माझ्याकडे काही लोक असे आहेत की 0 प्रोडक्ट, 0 सर्व्हिस स्वतःची, फक्त त्यांना मार्केटिंग आणि सेलिंग येते, करोडचा बिझनेस करतात. असे भरपूर लोक आहेत आपल्याकडे. बरोबर. या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ज्या लोकांना प्रॉब्लेम होतो त्या लोकांनी अनालाइज करायला पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये, मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, सेल्समध्ये प्रॉब्लेम आहे, स्वतःच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे, टीममध्ये, म्हणजे आत्मचिंतन करून, ब्रेनस्टॉर्मिंग करून, ज्या चुका आपण केल्यात किंवा मिस झाल्या त्याच्यावरती प्लॅन म्हणून काम करायला पाहिजे. लोकांच्या मनात ही संभ्रम असतो बऱ्याचदा, पाहिलं पण, की स्टार्टअप तर करायचं आहे पण योग्य वेळी करू म्हणतात. मग आता ही योग्य वेळ नेमकी कोणती आहे? कारण ओयोची सुरुवात जवळपास अग्रवालांनी 21व्या वर्षी केली आणि KFC पार 65व्या वर्षानंतर सुरू झाली. मग खरी स्टार्टअपची योग्य वेळ कोणती? तर स्टार्टअपची योग्य वेळ हे प्रत्येकाच्या बाबतीत असू शकतो, पण मी जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे मी शेअर करणार, कारण मी काय फक्त इथं गुरु नाही, पण माझा बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू शकतो. ह्याच्यामध्ये आपण एक म्हणतो इनर व्हॉइस, आपण म्हणतो ना इन्स्टिंक्ट, की आतला आवाज. तर माझं जे करिअर होतं खूप पिकला होतं IT करिअरमध्ये, पण मला अशी ऑपॉर्च्युनिटी आली. ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला येत असते आणि नेहमी असते, पडत्या मार्केटमध्ये पण असते आणि चढत्या मार्केटमध्ये पण असते, फक्त ती ग्रॅब करता आली पाहिजे. आणि मग याच्यामध्ये एक विषय असतो की आपला एक म्हणतो ना इनर व्हॉइस. बऱ्याच वेळा आपल्याला वाचून वाटलं की आता ही योग्य वेळ आहे, म्हणजे कसं आपल्याला डेटावरती डिसिजन घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही 1-2 लोकांचा सल्ला पण घ्यायला पाहिजे. जी काय तुमची आयडिया आहे तुम्ही ती व्हॅलिडेट पण केली पाहिजे आणि 1-2 लोकांचा सल्ला पण घेतला, योग्य लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि कधी कधी इनर व्हॉइस होते, रिस्क घ्यावा लागते, रिस्क शिवाय काही नाही. तर तुम्ही ज्यावेळेस पाण्यात पडता त्यावेळेस पोहायला शिकतो आपण. तर योग्य वेळ अशी काही फिक्स नाहीये. मी अचानक जॉब सोडला, 10 वर्ष पिकचं करिअर, आणि त्यानंतर मला आयडिया मिळाली, योग्य मार्गदर्शन मिळालं, आणि आपण थोडंसं एक म्हणतो ना की एक मार्केटमध्ये आपला ट्रेंड पण कळतो काय चाललंय, आपण अनालिसिस केले मार्केटमध्ये बऱ्यापैकी. योग्य वेळ ही तुम्ही तुमचा इनर व्हॉइस, तयारी तुमची पाहिजे. पण याच्यामध्ये आता प्रत्येकाची वेगळं. सपोज कोणी जॉबमध्ये ऑलरेडी 10 वर्ष जॉबमध्ये,
त्याला काही कमिटमेंट आहेत, त्याच्या गाडी असेल, घर चालवायचं असेल, वॉट एव्हर, त्या माणसाने विचार करून प्लॅनिंग करून करायला पाहिजे. मी 3 वर्ष अगोदर प्लॅनिंग केलं होतं की बाबा मी ह्या टायमिंगला मला काहीतरी मला चालू करायचंय. मी तयारी करत होतो. लर्निंग असेल, आयडिया व्हॅलिडेशन असेल, माइंडसेट असेल, ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही तयारी करा. इफ यू डोंट हॅव प्लॅन, यू आर बाय डिफॉल्ट फेलिंग. तर प्लॅनिंग करून करा. मग ते तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग असेल, कारण बरेच आता तुम्ही आपण शेतकऱ्याचा विषय काढला किंवा आता मराठी मुलांचा विषय काढला, तर सगळ्यात महत्त्वाचं पैसे सोंग आणता येत नाही. बरोबर. प्रत्येकासाठी वेगळं आहे ऍक्च्युली. तुमच्याकडे जर चांगला स्ट्रॉंग फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. म्हणजे सपोज घरामध्ये 2 लोक अर्निंग करतायत, आता हजबंड बऱ्यापैकी कॉमन झालेले आहे, तर एकाने रिस्क घेऊ शकतो, एक जण रिस्क घेऊ शकतो. किंवा कुणीतरी स्टार्टअप मध्ये आता जस्ट चालू करतोय, त्याला चालू करायचं, पण त्याच्या पण फॅमिली बॅकग्राऊंड बघितला पाहिजे. जर सपोज त्यांच्या खांद्यावरतीच जबाबदारी आहे आणि तो डायरेक्टली इथं पण रिस्क घेतोय, घरामध्ये रिस्क आहे, मग तो पॅनिक मोडमध्ये जाणार. तुम्ही इथं फायनान्शियल इंटेलिजन्स वापरावं लागेल की बाबा माझ्याकडे 6-8 महिन्याचं कारपोस आहे का, म्हणजे आपलं सर्व्हायवल असेल, बिझनेससाठी असेल, किचन चाललं पाहिजे, हा म्हणजे घर चाललं पाहिजे, जे बेसिक नीडसाठी, आणि ह्याची कमिटमेंट तुमच्याकडे असेल ना, मग तुम्ही रिस्क घेऊ शकता. खूप लोकांना बिझनेस तर चालू करायचं, त्यांच्याकडे आयडिया खूप आहेत, पण मनात शंका पण आहेत, नेमकी आयडिया कोणती घ्यावी आणि कुठल्या आयडियानुसार बिझनेस चालू करावं. म्हणजे आपल्याला वाटतं त्या आयडियावर काम केलं पाहिजे का मार्केटच्या डिमांडनुसार काम केलं पाहिजे. मग आता तुम्ही सांगा की व्यवसाय सुरू करताना मार्केटच्या डिमांडनुसार करायला पाहिजे का स्वतःच्या आयडियानुसार. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलाही बिझनेस सांगा, मला कुठलाही टॉपिक सांगा, त्या बिझनेसमध्ये मी करोडपती दाखवतो आणि बिलियन्स ऑफ डॉलरचे बिझनेस पण आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये. कुठल्याही टॉपिकमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये लोक आहेत. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या विषयाशी जास्त कनेक्टेड आहात, म्हणजे आवडीचा विषय असेल, तुमची पॅशन असेल, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट ठेवता, मग तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असेल, एज्युकेशन असेल, फॅमिली बॅकग्राऊंड असेल, वाटेवर. कारण तुम्ही एखाद्या आवडीचा विषय असेल आणि इंटरेस्ट जर चांगला असेल, तुम्ही थकत नाही. म्हणजे अगदी 3 महिने 6 महिने पण तुम्ही थकत नाही, कारण काम वाटत नाही, काम वाटत नाही. तर तुम्ही पॅशन तुमचं बघितलं पाहिजे, मिशन पण बघितलं पाहिजे, आणि कॅश पण बघितले, त्यात पैसे पण आहेत का हे पण बघितलं पाहिजे. बरोबर. तिन्ही पण. पहिला विषय तुमचं प्रोफेशन आहे की ज्या प्रोफेशनशी रिलेटेड काय करू शकतो का आपण. त्याच्यानंतर ना आपण पॅशन, तुम्ही जे करायचं म्हणताय त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का. सपोज तुम्हाला 1-2 महिने पगार नाही मिळाला, पैसे नाही मिळाले, तुम्ही करू शकता का. इंटरेस्ट खूप खूप महत्वाचा विषय आहे. कारण तुम्ही इंटरेस्ट नसेल तर फक्त तुम्ही पैशासाठी आणि फक्त सेल्फ हेल्प काम ते लय दिवस चालणार नाही. मग तुम्हाला ते काही वर्षानंतर, काही महिन्यानंतर ते रोबोटिक काम वाटेल, एन्जॉय वाटणार नाही, हेक्टिक वाटणार ते. तर ते पॅशन खूप महत्वाचे आहे. मिशन पण पाहिजे की तुम्ही किती लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आहे, तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मोठ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅश. मग त्याच्यामध्ये लोक ते काम करण्यासाठी किंवा त्या प्रोडक्टसाठी किती पैसे द्यायला तयार आहेत. ह्या 4ही गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे. प्रोफेशन असेल, पॅशन असेल, मिशन असेल, आणि कॅश पण पाहिजे साहेब. म्हणजे आपण वॅकेशन म्हणतो, ते आलं तर सगळा विषय होईल. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं आवडीच्या विषयाला हात घातला पाहिजे, कारण जेणेकरून लॉंग टर्म मध्ये तुम्ही जिंकू शकता. तुम्ही कुठलीही लॉंग स्टोरी, बॅक स्टोरी बघा. बऱ्याच लोकांची, सपोज कोणी बिल गेट्स कम्प्युटर चालू केला, त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता. मग ऍपलवाल्याचा असेल, कुणाचं एक्झाम्पल घ्या, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर इंटरेस्टचा विषय आणि बाकीच्या गोष्टी व्हॅलिडेट करा. तुम्ही मार्केटमध्ये डिमांड आणि लोक त्याला पैसे द्यायला तयार आहेत का, हे विचार करून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. तर व्यवसाय सुरू करतो माणूस, पण समाजाचा आणि परिवाराचा एक प्रेशर असतो, दबाव असतो की फॅमिलीतूनच विरोध होतो. म्हणजे आपण काही व्यवसायासाठी नाही, आपण नोकरी करायची. बरोबर. बहुजनात तर हे चालतंच. आणि समाजाचा पण असतो, मित्रपरिवार असतो की कशाला, चांगली नोकरी चालली आहे तर कशाला रिस्क घेतो, आणि व्यवसाय आपल्याला जमत नाही, आपण त्यात हे होतो. तर मग ह्याला टॅकल कसं करायचं सुरुवातीच्या दिवसात. नाही, अगदी बरोबर आहे. आणि मीही माझं जे पर्सनल अनुभव आहे मी त्याच्यावरच तुम्हाला बोलेल. ज्यावेळेस मी कंपनी एक्सेंचर कंपनी, आयटी मधली टॉप कंपनी एक्सेंचर म्हणून आहे, 10 वर्ष स्ट्रगल करून मी त्या जॉब अचीव्ह केला होता. सगळं सेटल होतं, लग्न वगैरे सगळं टकाटक, म्हणजे सगळं चाललं होतं. आणि हे बिझनेसचं खूळ माझ्या डोक्यात घुसलेलं नाही का, आता मला बिझनेस करायचा, स्टार्टअप करायचा. येस, डेफिनेटली तुम्हाला अपोजिशन मध्ये तुम्हाला लोक अपोज करणार, हा काय वेडा आहे का, एवढा लाखाची नोकरी सोडून काहीतरी उद्योग करतोय, किंवा वॉट एव्हर मे बी जे काय असेल ते. तुम्हाला ऑपोजिशन होणार, बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या लोकांतून होणार. आई वडील असतील, मित्र असतील, परिवार असेल, नातेवाईक असतील, मित्र काय असतील. 100% तुम्हाला याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी म्हणजे तुम्हाला बोलणार. पण याच्यामध्ये कसं असतं माहिती का, तुम्ही जर कन्व्हिन्स असाल, तुम्हाला जर क्लॅरिटी असेल, तुमचं मिशन असेल, तर डिसिजन घेणं खूप जरुरी आहे.
कारण तुम्हाला बोलल्याप्रमाणे, आपण बोलल्याप्रमाणे 90-96% लोक ह्याच्यामुळेच मागत राहतात. सल्ला हा अगदी ऐकावं कुणाचं तर योग्य माणसाचं तो तुम्हाला ऐकावं लागेल. आणि रिस्क शिवाय तुम्ही ग्रो करू शकत नाही. तुम्ही बऱ्याच लोकांचं तुम्ही आपण स्टोरी बघितली, 6 महिन्यानंतर 9 वर्षानंतर हीच लोक बोलतात मला माहिती तू करू शकतो, मला माहिती तू हे करणार, तुझ्यात पोटेन्शियल झाल्यावर रिस्क शिवाय काही नाही. म्हणून तुम्ही ऐकायचं, कुणाचं ऐकायचं ना हे तुम्ही ठरवा, म्हणजे कुठला ऐकून डिसिजन कोणाचं घ्यायचं आणि डिसिजन घ्या आणि मग ते डिसिजन खरं करून दाखवा. हे खूप महत्वाचं आहे. यू हॅव टू लिसन टू युअर सेल्फ. म्हणजे स्वतःचं ऐकलं पाहिजे आणि योग्य लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. काही लोक टेम्पररी नाराज होणार आणि मग ते जवळचे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, ते होणार. कारण मला आता बरेच लोक, अरे तू आता लय मोठा झाला, तुला हे झालं, तुला ते झालं, मित्र तू आता आमच्यातला नाही राहिला, असं बरेच काही कॉमेंट. आणि ओके, नॉर्मल. हीच लोक परत आपल्याकडे येतात. तुमचे शुभचिंतक जे आहेत ते तुमच्यावर हमेशा राहणार आणि तुम्हाला साथ पण देणार, त्याच्यात काही विषय नाही. म्हणजे हिच इज अ नॉर्मल थिंग. आता 6 महिने जर व्यवसाय चालला तर त्याला सुरुवातीच्या स्टार्टअप नंतर बऱ्याच अडचणी येतात. मग आता काय त्या अडचणींना कसं फेस करायचं, काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यासाठी प्रिकॉशन काय करायचं? बघा, कुठलाही बिझनेस आपण जे चालू करतो हा रेव्हेन्यू करण्यासाठी करतो, पैसे कमवण्यासाठी करतो. म्हणजे मेजर लोक, तुम्ही आता बरेच लोक सोशल कॉज असतात, चॅरिटी, ते थोडं आपण ते बाजूला ठेवू, आपणही करतो. पण मेजॉरिटीचं तुम्ही 99% लोकांचं म्हणलं तर बिझनेसची लाईफलाईन काय आहे? रेव्हेन्यू. कॅश आली पाहिजे, रेव्हेन्यू आला पाहिजे, सेल्स आले पाहिजे, ऑर्डर आले पाहिजे, व्हॉटेवर मी. तर सपोज पहिल्या 6 महिन्यामध्ये बऱ्याच लोकांची धडपड काय असते? धडपड जे असते ते कस्टमर एक्वायर कसे झाले पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर बिझनेस मॉडेल तुमचं थोडंसं प्लस मायनस असू शकतं, तुम्ही टेस्टिंग करताय किंवा कुठून काय रिस्पॉन्स होतोय. तुमचा फोकस हा जो आहे, प्रोडक्ट व्हॅलिडेट तर झालंच पाहिजे, बट फोकस जसं पहिल्या 6 महिन्यामध्ये बऱ्याच, म्हणजे पहिले 6 महिने हा प्रॉब्लेम येतो किंवा 1 वर्ष, आपण 2 वर्ष म्हणून चालूया. तर नॉर्मली म्हणजे कॅश फ्लो हा तुमचा ऍटलिस्ट ब्रेक इव्हन पाहिजे. ब्रेक इव्हन म्हणजे काय बाबा, की जेवढे गेले तेवढं तर येतात ना. आता सपोज काही लोकांचे लॉंग टर्म बिझनेस आहेत, म्हणजे त्याला 6 महिने, वर्षभर ते बिल्ड करायला लागतात. समबडी इन मॅन्युफॅक्चरिंग, बरोबर. पण त्याचा म्हणजे आपण म्हणतो ना की लॉंग टर्म थिंकिंग वर्सेस शॉर्ट टर्म थिंकिंग. सपोज कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याला ते सगळं सेटअप करायला आणि हे करायला त्याला वर्ष 6 महिने निघून जातात, बरोबर. ते कुणी बँकेचं लोन घेतंय, कुणी ते कॅश फ्लो, त्यांना दॅट इज नॉर्मल राईट ना. बट आपण समजून घेऊ की छोटा कुणीतरी स्टार्टअप करतोय आणि विथ कमी स्वतःचं सेल्फ फंडिंग आहे, म्हणतो ना आपण, स्वतःचं सेल्फ फंडिंग आहे, त्यातनं आपण चालू करतोय असं समजून घेऊया. तर पहिल्या 6 महिन्यात हे 2 गोष्टी खूप, कॅश फ्लो तुम्हाला मेंटेन करता आला पाहिजे. आणि तुम्ही मार्केटिंगला, म्हणजे आता आपण जर मोठे मोठे ब्रँड आपण बघतो, मी तुम्हाला आता सपोज एक महिंद्राचा एक्झाम्पल घेतला, तो कुठल्याही ब्रँडचा घ्या, ते लोक तुम्ही क्रिएट करण्याच्या अगोदरच विकतात प्रोडक्ट, सेल बिफोर क्रिएट, बरोबर ना, प्री ऑर्डर्स. बरोबर. तर ह्याचं रिझन काय आहे की तुम्ही सपोज त्यांनी गाड्या 1000 गाड्या मॅन्युफॅक्चर केल्या आणि ऑर्डर्स नाही, काय करायचं? हे लोक पहिले सेल करतात आणि नंतर मॅन्युफॅक्चर करतात. मग हे पण ऍसेट लाईट मॉडेल, आपण म्हणतो ना की लीन अँड फ्रुगल, ऍसेट लाईट मॉडेल, हे आपल्याला विचार करता आला पाहिजे. जास्त लय बर्डन न घेता आपल्याला कॅश फ्लो कसा मेंटेन करता येईल. त्याच्यानंतर आपण म्हणतो रिस्क रिव्हर्सल. सपोज तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 लाखाचं कॅपिटल उतरलाय, तर आपल्याला ते रिस्क मिटिगेट कशी करता येईल, की आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी फंडमध्ये, कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला ते प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणतो ना, 6 महिने. ऍक्च्युली प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट काय, की तुमच्या मार्केटमध्ये प्रोडक्टला किती डिमांड आहे, सर्व्हिसला किती डिमांड आहे, तुम्ही काय डिलिव्हर करता, तुमचं व्हॅलिडेट होतं. तुमच्या सुरुवातीचे पहिले 10 कस्टमर, 20 कस्टमर, 50 कस्टमर हे खूप महत्वाचे असतात, बरोबर. तर हा तुमचा पहिला फोकस पाहिजे. 6 महिने पहिला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, तुमच्या प्रोडक्टमुळे काय सेवा होती, या किती क्वालिटी आहे, ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, अलॉंग साइड जबरदस्त मार्केटिंग. कारण तुम्ही फक्त 10 लोकांशी तुम्ही 6 महिन्यात वर्कआउट केलंय आणि तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत, बरोबर. तर ते तुम्हाला झालं की तुम्ही 6 महिन्यानंतर अजून तुम्ही जबरदस्त पद्धतीने मार्केटिंग स्केल करू शकता, रिइन्व्हेस्ट करू शकता किंवा ट्विक करायचे. सगळीच आयडिया काही सक्सेस नाही होत, मग तुम्हाला वाटलं चेंज करायचे, तर बऱ्याच वेळा लोक प्रोडक्ट चेंज करतात, ऑफर चेंज करतात. आपण फ्लेक्झिबल पण पाहिजे की प्रोडक्ट लाईन टेस्ट करायला. मग हे नाही चालत तर आपण हे टेस्ट करूया. तुमचं कंटिन्यू इनोव्हेटिव्ह माइंडसेट पाहिजे. इनोव्हेशन हा एक वर्ड खूप जरुरी आहे. देर इज नो एक्सक्यूज फॉर इनोव्हेशन. तुम्हाला इनोव्हेट करावं लागेल, तुम्हाला टेस्ट करावं लागेल. पहिल्या 6 महिन्यात तुम्ही 3-4 गोष्टी अलग अलग पटापट वेगळं टेस्ट करायला पाहिजे. एकच प्रोडक्ट विकायच्या 10 पद्धती आहेत, बरोबर की नाही? बरोबर. त्याचबरोबर एकच प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायच्या पण भरपूर पद्धती आहेत. मग ती सर्व्हिस असेल, प्रोडक्ट असेल. 6 महिन्यात कॅश फ्लो, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे, बरोबर. या 3-4 गोष्टींवर काळजी घ्यायला पाहिजे. बिझनेस कोणी करायला पाहिजे किंवा कोणी करावा?
बिझनेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं थोडं स्वप्न पाहिजे मोठं, म्हणजे स्वतःसाठी पण आणि कम्युनिटीसाठी पण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमच्याकडे पाहिजे. रिस्क घ्यावा लागते, रिस्क शिवाय काही होत नाही. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे रिस्क बरोबरच आपले कॅरेक्टर बिल्डिंग, कॅरेक्टर म्हणजे तुमचे हॅबिट असेल, ऑल काइंड ऑफ हॅबिट. तुम्ही सकाळी किती उठता, काय करता, तुमचं वाचन असेल, तुमचं लर्निंग असेल, मेहनत करायची तयारी असेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅक्रिफाईस करायची तयारी तुमची आहे का? काही गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्डवर्क. सुरुवातीला हे काही गोष्टीला तुम्हाला, जर तुम्ही स्टार्टअप करताय पूर्णपणे, तर हार्डवर्क हे राहतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऍव्हरेज पर्सन जे काही मिलेनियर्स फॉर एक्झाम्पल ग्लोबल असतील, ते 12 ते 16 तास सुरुवातीला काम करतात, त्यानंतर बिझनेस होतो. म्हणजे तुम्हाला सॅक्रिफाईस पण करता आलं पाहिजे. पाचवा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट अँड लर्निंग माइंडसेट तुमचा पाहिजे, की लर्निंग मध्ये असेल, कोचिंग मध्ये असेल, मेंटरशिप मध्ये असेल, या गोष्टी करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आणि मला वाटतं 6वी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक म्हणतो ना, एक प्लीजिंग पर्सनॅलिटी, त्याचबरोबर पीपल मॅनेजमेंट. तुम्हाला लोकांशी कनेक्ट करता आलं पाहिजे. मग तुमचे टीम असेल, तुमचे पार्टनर असेल, डीलर असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, नेटवर्क, एक म्हणतो ना पीपल मॅनेजमेंट, तो लोकांशी खूप महत्वाचा विषय आहे. आणि 7वी गोष्ट मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन. तुम्ही जर तोंड उघडाल तर पैसे कमवाल. तुम्ही म्हणताल की मी एका कोपऱ्यामध्ये मी काय बोलणार नाही, मी काय करणार. आता आपण डिजिटल मध्ये चालू आहे, तर तुम्हाला तोंड उघडता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल, छातीडोकपणे विकता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तुम्ही नाही करू शकत तर कुणी करू शकत नाही. सगळ्यात तुम्ही मार्केटिंग मध्ये जावा. मार्केटिंग असेल, सेल्स असेल, तुमचं कनेक्शन असेल, टीम मॅनेजमेंट असेल, इम्पॅक्टफुल कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जो बोलणार तो टिकणार. तर मला वाटतं ह्या काही क्वालिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत. बिझनेस कोणी करू नये, ज्याचं खूप असं म्हणतो ना आपण रिस्क टेकिंग ॲबिलिटीज नाही, किंवा मन खूप हळवं आहे. म्हणजे हळवं म्हणण्यापेक्षा संवेदनशील खूप आहे, प्रत्येक गोष्टीला पर्सनली घ्यायचं, किंवा रिस्क टेकिंग ॲबिलिटीज. त्याच्यानंतर खूप इमोशनल होणं प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण बिझनेसमध्ये चढउतार असतात, प्लस मायनस रेव्हेन्यू होत राहतो. त्यावेळेस काय झालं, तुम्ही लगेच इमोशनल होऊन लगेच डिप्रेशन मध्ये बरेच लोक जातात, पण ते जायला पण नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर चांगल्या सवयी नसतील, चांगल्या सवयी इन द सेन्स, तुमचं जर नेटवर्क फॉर एक्झाम्पल तुमची संगत असेल, तुमच्या लाईफस्टाईल हॅबिट असतील, तुमचे लर्निंग ऍटिट्यूड हे जर ऑपोजिट असतील, त्याच्या संदर्भात तुम्ही जर म्हणजे नाही का नवीन गोष्टी शिकायला तयार नाहीये, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टीला तुम्ही अडॉप्ट करायला तयार नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्याकडे मोठं करायचं इम्पॅक्ट नाही, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये राहायचं. ज्याला फक्त सगळं कम्फर्टेबल पाहिजे, जिथले तिथं सगळं कम्फर्टेबल, टायमिंगला अप अँड डाऊन नको, त्यांनी बिझनेस नाही करावा. बिझनेस स्टार्टअप केल्याच्या नंतर नेहमी जनरली काय चुका होतात लोकांकडून? आता सपोज आपण बिझनेस चुका ज्या मेन आहेत, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट सिलेक्शन करतो, सर्व्हिस सिलेक्शन करतो, व्हॉट एव्हर बी, ते प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जे आहे ना, तुम्ही मार्केटमध्ये व्हॅलिडेट केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा ती जी आयडिया जी आहे, प्रोडक्ट आहे, आपल्या डोक्यात राहतं, मला वाटतं माझं प्रोडक्ट भारी, माझी सर्व्हिस भारी, माझी स्पेशालिटी, ते रिअल लोकांपर्यंत फीडबॅक येत नाही. म्हणजे सुरुवातीला आम्ही जर स्टार्टअप मध्ये आपण म्हणतो प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, एक बेटा ग्रुप असतो, तुम्ही त्यांच्याबरोबर टेस्ट म्हणजे रिअल मार्केटचा फीडबॅक घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे बघून लोक पैसे देत नाहीत. बरोबर. लोकांना काय वाटतं, लोकांना काय फायदा होतोय, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, हे बघणं खूप जरुरी आहे. म्हणून तुम्ही तुमचे फिजिकल प्रोडक्ट सॅम्पल गेले पाहिजे, टेस्ट गेले पाहिजे, लोकांचे फीडबॅक आले पाहिजेत. ते फीडबॅक घेऊन तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पहिला विषय. दुसरा विषय, हे सगळं सपोज तुमच्या प्रोडक्ट पण चांगलं आहे, फीडबॅक पण चांगला आहे. दुसरी चुकी लोक काय करतात, वर्ड ऑफ माउथ आणि फक्त रेफरलवर डिपेंड राहतात. मग कधी दिवाळी, कधी दिवाला. तर त्याच्यासाठी तुमच्याकडं सॉलिड फुल प्रूफ मार्केटिंग सिस्टम पाहिजे. मग ते ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, डिजिटल असेल, सोशल मीडिया असेल. याला तुम्हाला आजच्या 2025 मध्ये आपण करतोय फॉर एक्झाम्पल, देर इज नो चॉईस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडियाज पाहिजे. तुम्हाला गोष्टी खूप फास्ट अडॉप्ट करता आल्या पाहिजे. अडॉप्शन खूप फास्ट. जे चालतंय त्याला वाढवा, नाही चालत त्याला बंद करा. आपलं डोकं आपटत बसू नका. तर अडॉप्शन, इनोव्हेशन. आता आपण सगळं तर एआयचा जमाना झाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पीपल आर बिंग रिप्लेस. तर ह्याच्यामध्ये आपण अडॉप्शन खूप फास्ट करता आलं पाहिजे, इनोव्हेशन खूप फास्ट करता आलं पाहिजे. आणि मी फक्त अगेन एक पॉईंट ऍड करेल याच्यामध्ये, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण एक 1% कंपनी, 2% कंपनी चालू करतो. बरोबर. तर आपण आय कॉल इट लाईक द सेल्सचं स्किल खूप इम्पॉर्टंट आहे.
बरेच लोक इथे फोकस करत नाहीत. आणि बरेच लोक मॅक्सिमम लोक दे आर नॉट बॉर्न सेल्स पर्सन. तर सेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सेलिंग झालं तर बिझनेसमध्ये तुमचा रेव्हेन्यू येईल. तर म्हणजे कन्क्लुजन तुमचे रिस्क टेकिंग ॲबिलिटी झाले पाहिजे, अडॉप्शन पाहिजे, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जे प्रोडक्ट आहे ते रिअल लोकांचा फीडबॅक घ्या. कारण आपल्यासाठी आपण म्हणतो ना, कस्टमर ही देवता आहे, आपण पूजा करतो, त्याला इग्नोर करून चालणार नाही. त्याचबरोबर मार्केटिंग जबरदस्त करता आलं पाहिजे, डिजिटलला अडॉप्ट करा. आणि सेल्स हे बिल्ड केला जातो. कारण तुमचं प्रोडक्ट तुमच्यापेक्षा बेटर कोणी विकू शकत नाही सुरुवातीला. तुमची आयडिया विकता आली पाहिजे, प्रोडक्ट विकता आली पाहिजे, तुम्हाला स्वतःला विकता आलं पाहिजे. तर मग तुम्ही ह्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला ते आपण म्हणतो ह्या गोष्टी केल्या तर ह्या चुका जर अवॉइड केल्या किंवा ह्याच्यावरती फोकसने काम केलं तर बिझनेसमध्ये सक्सेस तुम्ही अचीव्ह करणारच. आता व्यवसायात जनरली जर पाहिलं भारतामध्ये तर सिंधी समाज आहे, मारवाडी समाज आहे, गुजराती समाज आहे किंवा पारसी समाज आहे, पुढे आहेत. ही कम्युनिटी काय विचार करते, ही सोच कोणती आहे आणि आपण तशी काय सोच करायला पाहिजे की आपण कुठेतरी व्यवसायात सक्सेस होऊ? तर आता मी माझ्या एक्सपिरियन्स सांगू शकतो. आता मी बऱ्याच गुजरातचे क्लायंट माझ्याकडे भरपूर आहेत. गुजरातचे क्लायंट, राजस्थानचे क्लायंट, जसे मी आता ऑल इंडियामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, त्यांच्यामध्ये म्हणतो ना इनहेरिटेन्सी, म्हणजे आपण म्हणतो ना लेगेसी, की मागच्या पिढीने पुढच्या पिढीला पिढ्याने पिढ्या तेच लोक बिझनेस करत असतात. तर याच्यामध्ये या लोकांचा माइंडसेट हा धंद्याचाच माइंडसेट आहे प्रायमरी. पहिली गोष्ट ही जी काय मतलब फॉर एक्झाम्पल कम्युनिटी आहे, कम्युनिटी बिझनेस ओरिएंटेड आहे, काही गोष्टी आपण शिकलो पाहिजे त्यांच्याकडून. तर आपण माइंडसेट आणि काही कॅरेक्टरिस्टिक आपण डिस्कस केलं तर ह्यांच्यामध्ये हे लोकांना, मुलांना लहानपणापासून धंदा शिकवतात. म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर आपण इथं किराणा माला दुकान बघितलं एखादं, तर त्याच्यावरती मारवाड्याच्या दुकानावरती त्याची मिसेस किंवा मग ती लेडी पण दुकानावर बसते. तसंच एक्झाम्पल सांगितलं, माझा एक मित्र आहे मराठी, त्याची डेअरी आहे. डेअरी त्याची बायको त्याच्या दुकानावर बसतच नाही, म्हणजे बंद करतात पण कोणी येत नाही काउंटरला. तर आपल्याकडे हा खूप मोठा गॅप आहे. म्हणजे माइंडसेट गॅप जो आहे ना, फॅमिली बॅकग्राऊंडचा माइंडसेट, म्हणजे त्यांचा मुलगा बसेल, मुलगी बसेल, इनहेरिटेन्स ते करतात. तर आपल्याकडे हे अडॉप्शन म्हणजे बऱ्याच लोकांना लाज वाटते. बरोबर. म्हणजे मी अगदी मराठी डायरेक्ट बोललो तर मराठी कम्युनिटीचा असेल बरेचसे, पण आपल्याकडे दिग्गज लोक पण आहेत. पण आपण कम्पेअर केलं, पहिली गोष्ट म्हणजे धंद्याचा माइंडसेट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक म्हणजे म्हणतात ना इनहेरिटेन्स, लवकर शिकवायला चालू करतात, मुलांना शिकवायला चालू करतात, धंद्यात बसवतात. तिसरी गोष्ट यांच्याकडे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, यांच्याकडे हे लोक आहेत ना, एकी खूप आहे. एकी म्हणजे साधारणतः जर सपोज गुजरात मधून, सपोज राजस्थान मधून कोणी महाराष्ट्रामध्ये आलाय, तर त्याला ते एक्झिस्टिंग लोक जे असतील त्याला जे दुकान टाकायला असेल, धंदा टाकायला, त्याला मदत करतात, बरोबर, सपोर्ट करतात. आपल्याकडे उलट आहे, त्याला तोंडावर कसं पाडता येईल. म्हणजे लिटरली आपल्या घरातले लोक असतात. म्हणजे माझा अनुभव सांगू स्वतःचा, मी आपल्या घरातले आपल्या जवळचे पण लोक असतात. तर हा एक माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे, माइंडसेट प्रॉब्लेम आहे, सपोर्ट सिस्टमचा एक विषय आहे. आणि आपण म्हणतो ना इनहेरिटेन्सी, आपल्याला खूप लाज वाटते. आता आपल्याकडे स्टाफ माझ्याकडे भरपूर स्टाफ आहे, मराठी पण स्टाफ आहे, पण बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की हे लोक लॉंग टर्म विचार करत नाहीत सर. बरोबर. म्हणजे स्टाफचा पण प्रॉब्लेम. मराठी मुलं मी बऱ्याच वेळा बघितलं की ते लोकांचा लगेच चेंज करायचा माइंडसेट असतो, की काहीतरी म्हणजे जॉब करायचा नाही आणि करिअर पण करायचं नाही किंवा बिझनेस पण करायचा नाही. तर खूप असं म्हणजे कन्सिस्टन्सी नाही राहत त्याच्यामध्ये. मी हा ऑब्झर्वेशन केलेला आहे. बरोबर. आणि अजून फक्त एक पॉइंट ऍड करतो. याच्यामध्ये एक गोष्ट मी अजून एक ऑब्झर्व केली, हे लोक पैशाचं नियोजन खूप जबरदस्त करतात. म्हणजे ती कुठं लावायला पाहिजे, कुठं नाही लावायला पाहिजे, वेस्टेज होतंय का, अनवॉन्टेड खर्च होतोय का. मनी मॅनेजमेंट स्किल त्यांच्याकडे खूप. गुजराती लोक तर इन्व्हेस्टर आहेत जबरदस्त बऱ्यापैकी, आणि सिंधी लोक पण म्हणजे पैशाचं नियोजन पण खूप जबरदस्त करतात ते लोक. म्हणजे धंद्यात टाकायचं म्हणलं ना, हे लोक असे नॉर्मल राहिले पण धंद्यात पैसे लावतील. आता व्यवसाय सुरू केला, पण व्यवसायाला ऑटो मोडवर किंवा ऑटोमेशनवर न्यायचा, तर ती पद्धत कशी केली पाहिजे? आपण व्यवसाय चालू केला तर त्याच्यामध्ये मी परत रिपीट करतो, 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कुठलाही बिझनेस जर मोठा करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला विषय जो आहे, तुम्हाला तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस हाऊ टू मार्केट, बरोबर, हा पहिला विषय महत्वाचा आहे. दुसरा विषय जो आहे हाऊ टू सेल. आणि जर बिझनेस ऑटोमेट टाकायचा असेल किंवा स्केल करायचा असेल तर काय 100% ऑटोमेट होत नाही, पण हाऊ टू बिल्ड द टीम. तिसरं स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला डेलिगेशन करता आलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही करता, समजून घेता, मग ते मार्केटिंगचं असेल, सेलिंगचं असेल, प्रत्येक तुमच्या बिझनेसमध्ये तुमचे फंक्शन आहेत, वेगवेगळे फंक्शन, राईट. मार्केटिंग आहे, सेल आहे, फायनान्स आहे, हायरिंग आहे, व्हॉटएव्हर, अकाउंटिंग सगळं आहे. तर हे 3 स्किल पहिले, हाऊ टू मार्केट, हाऊ टू सेल आणि हाऊ टू बिल्ड द टीम. आणि चौथं ह्याच्यामध्ये फक्त ऍड करतो, तुमच्या टीमला तुम्हाला कोच करता आलं पाहिजे, कसं मार्केट करायचं, कसं सेल करायचं आणि पुढे टीम कशी वाढवायची. हे तुमचं काम ऍज अ बिझनेस ओनर. आणि ह्याच्या बॉटम लाईनला एक गोष्ट आहे पर्सनल डेव्हलपमेंट म्हणून.
तुमचं स्वतःला आणि तुमच्या टीमला अप अँड डाऊन्स मध्ये वॉट एव्हर मे बी हाऊ टू कीप मोटिवेटेड, ते पण एक स्किल आहे ऍक्च्युअली, पर्सनल डेव्हलपमेंटचं स्किल आहे. बरोबर. ह्या 4 स्किल आता ऑटोमेट करताना मार्केटिंग आपण बोलतो तर बऱ्याच वेळा आता बऱ्याच प्रकारच्या मार्केटिंग तुम्हाला डिजिटल अडॉप्ट केलं पाहिजे. भरपूर टूल्स आहेत, AI ची मदत घेऊ शकता. म्हणजे अगदी आज 2025 मध्ये AIचं काम करा, अगदी तुम्ही आठवड्याचं काम 2 तासात करू शकता, 2 तासाचं काम 5 मिनिटात करू शकता. हे रिअलिस्टिकली आहे. म्हणजे मी जर 7-8 वर्षापूर्वी बिझनेस चालू करता विचार करतो 50 लोकांची टीम असेल आणि मग माझा करोडचा रेव्हेन्यू होईल. आता 7 लोकांतच तेवढा होतोय. आणि आता जर 10 पटीने जरी करायचं म्हणलं तरी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून आपल्याला करावं लागतं. मग तुम्ही AI घ्या, मग मार्केटिंग मध्ये तुमच्या भरपूर ऑटोमेशन टूल आहे, सेल्स मध्ये पण भरपूर गोष्टी ऑटोमेटेड आहेत, डिजिटल सिस्टम्स आहेत. म्हणजे आपल्याला जे नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ह्या अडॉप्ट केल्या पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो की बऱ्याच वेळा आता बिझनेस चालू केला की लोक होर्डिंग बॅनर हे ते लावतात, ते लावायलाच पाहिजे, तुम्ही लावा तुमच्या बजेटनुसार. त्याचबरोबर तुम्हाला कमी बजेटमध्ये डिजिटल सिस्टम ज्या ठिकाणी तुम्ही सपोज तुम्ही फेसबुकवर ऍड करता, युट्यूब असेल, गुगल असेल, ते पॉडकास्ट आपले लोक बघतायत, बरोबर. तर ह्याच्यातून तुम्ही मेजर करू शकता, ट्रॅक करू शकता, छोट्या इन्व्हेस्टमेंट चांगला इम्पॅक्ट क्रिएट करू शकता. म्हणजे आता काय झालं, फॉर एक्झाम्पल तुमची ऑफलाईन पूर्ण, आता माझी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक माझा क्लायंट आहे, ते मिक्सर वगैरे काहीतरी बनवतात, 100-200 लोकांची टीम आहे, कोल्ड कॉलिंग घरोघरी बसून विकतात, जातात ते ओल्ड स्टाईल. पण नवीन स्टाईल काय आहे, लोकांनी तुमची फेसबुकवर जर तुमच्या क्लायंटकडं जर फेसबुक, इंस्टाग्राम, कुठलंही सोशल मीडिया ऍप आहे, तुम्ही ऍड दाखवा ना त्यांना, बरोबर, समोरून एन्क्वायरी येऊ द्या ना तुमचा. मग तुम्हाला 100 लोकांना भेटा, 10 लोकांना भेटा, इथून ऑटोमेट होऊ शकतो. तुमच्या सेल्स फॉलोअप असेल, त्याच्यानंतर सिस्टम असेल, ते तुम्ही ऑटोमेट करू शकता. प्रोडक्ट बेस्ड बिझनेस आहे, बरोबर. ई कॉमर्स मध्ये बरेच लोक उतरतात. तर ई कॉमर्स मध्ये डाटा सपोज किराणा माल दुकान टाकलं, किराणा माल सोडून द्या, एखाद्या शोरूम टाकलेले फिजिकल प्रोडक्ट्स आहेत, गिफ्टिंग प्रोडक्ट्स, ती लोक येतात, बाय करतात. माझ्याकडे काही क्लायंट ई कॉमर्स मध्ये पूर्णपणे देशभरात माल विकतात, लोक येतात, घेऊन जातात, बॅकएंडला सगळं ऑर्डर भेटतो, सगळं ऑटोमेटेड आहे, बरोबर. तर म्हणजे हे तुम्ही फिजिकल प्रोडक्टात ई कॉमर्सचा विचार करा, डायरेक्ट सेलिंगचा विचार करा. डिजिटल सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मीडियम डायरेक्ट सेलिंगचा विचार करा, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा विचार करा, आणि त्याचबरोबर तुम्ही ऑटोमेशन हे तुम्हाला डेलिगेशन करावं लागेल, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्ही मेन स्ट्रॅटेजिक ग्रोथ वरती, बाकी गोष्टीवरती फोकस करू शकता. चांगली बिझनेस आयडिया ती कशी ओळखायची? चांगली बिझनेस आयडिया जर ओळखायची असेल तर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा विषय असतो म्हणजे कॅश जनरेटिंग बिझनेस पाहिजे. तुमच्याकडे जेवढे काही बिझनेस आयडिया आहेत, यू मस्ट डू कॉम्पिटिटर अनालिसिस, मार्केट रिसर्च केला पाहिजे. मग तो त्या क्षेत्रामध्ये असेल, त्या बिझनेसमध्ये असेल, तुम्हाला रिअलिस्टिक फीडबॅक घेता आला पाहिजे की किती बिझनेस होणार आहेत, कुठले बिझनेस आहेत. त्यांचे जर खूपच मोठा बिझनेस असेल तर लोक बॅलन्स शीट चेक करतात, रेव्हेन्यू मॉडेल चेक करतात मंथली, आणि बऱ्याच मोठ्या ब्रँड्स ऍक्च्युअली ओपन पण आहे. बट त्यांना मॉडेल करण्यापेक्षा तुम्ही जर तुमचा स्टार्टअप आहे, मी छोटा विचार करतो, तर आपल्याला याच्यामध्ये आयडिया कुठली चांगली की त्या बिझनेसमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, डिमांड किती आहे. आणि आता मला वाटतं ना, एवढे ऑनलाईन काही टूल आहेत ना, तुम्हाला एकदम असं चुटकीमध्ये लगेच कळतं की याच्यामध्ये किती डिमांड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लिस्ट अबाउट, मी एक एक्झाम्पल घेतलं की मला आता माझ्याकडे क्लायंट आलेला आहे, त्याच्याकडे ऑर्गॅनिक आपण म्हणतो ना, देशी असं गिर गायचं घी बनवतात, ते तूप बनवतात, तर त्याला खूप डिमांड आहे. रेग्युलर जी तूप आहे ती 300-400 रुपये, 500 रुपये, त्याला 2,500-3,000 रुपये, 5,000 रुपये. तर कसं, तर मार्केटमध्ये आता कोविड नंतर वगैरे याच्यानंतर खूप डिमांड, लोकांचं ऑर्गॅनिक खूप डिमांड वाढलेली आहे, बरोबर, आणि लोकांचं हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे, तुम्हाला कळतं लगेच. तर मार्केटमध्ये 4-5 लोकांच्या वॉच ठेवा, ऑब्झर्व करा, समजून घ्या, रिसर्च करा, तुम्हाला कळतं. आणि गरज पडली तुम्ही प्रोडक्ट बाय करा, बॅक एंड समजून घ्या, फ्रंट एंड समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक अडॉप्ट करणारे लोक आहेत. कॉम्पिटिटरचं विश्लेषण, अनालिसिस कसं करायला पाहिजे? कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल स्टेप्स, जे आम्ही सपोज मला जर उद्या झिरोतून बिझनेस चालू करायचा तर मी काय करेल, बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस करताना आपण सुरुवातीला बोललो की आयडिया किंवा बीज तुम्ही बोलला, त्याच्यात तुम्हाला सुपर क्लॅरिटी पाहिजे, बरोबर. सुपर क्लॅरिटी इन द सेन्स की सपोज तुम्ही ट्रेनिंग कोचिंग मध्ये काहीतरी करा, मग तुमचा टॉपिक कुठला आहे, मग तुमचा स्टॉक रिलेटेड आहे, मार्केट रिलेटेड आहे, फायनान्स रिलेटेड आहे, एक्सेट्रा. तुम्ही फिजिकल प्रोडक्ट मध्ये आहात, व्हॉट एव्हर प्रोडक्ट, ती कॅटेगरी पहिली तुम्ही फायनलाइज करा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमची स्पेशालिटी फायनलाइज करा. कारण लोकांना म्हणतो ना, ऑर्डिनरी प्रोडक्ट, सेम प्रोडक्ट्स चालत नाही मार्केटमध्ये. काहीतरी इनोव्हेटिव्ह करून त्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी लावून करता आलं पाहिजे. सपोज हे तुमचं फायनल झालेलं आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या
एक 2-4 पावलं पुढे असणारे किंवा 6 महिने अगोदर, 2 वर्ष अगोदर, 3 वर्ष अगोदर चालू झालेले बिझनेस तुम्ही वॉच केले पाहिजे. वॉच केले पाहिजे म्हणजे मी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मार्केटिंग डिटेक्टिव्ह. चांगले बिझनेस ओनरला चांगला मार्केटिंग डिटेक्टिव्ह बनता आलं पाहिजे. तुम्हाला ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. जर त्याचा स्किल असेल तर स्किल घेता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांच्या फेसबुक ऍड बघू शकता, गुगलवरती काय प्रेझेन्स आहे, युट्यूबवरती काय प्रेझेन्स आहे, रिव्ह्यू वरती लोक काय बोलतायत त्यांच्याविषयी, गुगलवरती रिव्ह्यू वगैरे असतात. तर हा फीडबॅक तुम्ही घेतला पाहिजे. त्याचबरोबर या ब्रँडची सेलिंगची मेथड काय आहे, मार्केटिंगची मेथड काय आहे, त्यानंतर डिलिव्हरीची मेथड काय आहे, फॉलोअपची मेथड काय, एकदम मायक्रो म्हणतो ना, मायक्रो लेवलला हे तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सिंपल सांगितलं, ऑनलाईन तुम्हाला किती लोक ऍड रन करतात. मी तुम्हाला टेक्निकल भाषा सांगितलं. सपोज आता मी बिझनेस रन करतोय, बऱ्याच वेळा लोक, बरेच ब्रँड असतात की त्यांचे फेस हा खूप सक्सेसफुल असतो, बॅकएंडला कंबर्टम ओढलेला असतो. तर मी एक्झाम्पल घेणार नाही बिझनेसचे, लेकिन असे भरपूर एक्झाम्पल आहेत. मोठं नाव आहे पण बॅकएंडला फायनान्शियल ट्रबल मध्ये आहे. तर आपल्याकडे ते आपण मध्ये ऐकलं होतं विजय मल्ल्याचं वगैरे एक्झाम्पल, सगळ्यांना माहिती आहे. फायनान्शियल चुकीचं डिसिजन त्या बिझनेसमध्ये, ते एका बिझनेसमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मॉडेलिंग करताना आपल्या पुढे 2 पावलं असणाऱ्या लोकांचं आपल्याला मॉडेलिंग करता आलं पाहिजे. आणि ह्या स्टेप्स तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बिझनेस फुल सक्सेसफुल आहे का नाही हे कसं बघायचं. तर आपल्याला हे कळतं की त्यांचे प्रोडक्ट रेंजेस किती आहेत. बऱ्याच वेळा लोक एक इंटर लेवलचं प्रोडक्ट, त्यांना वाटतं की हे एक प्रोडक्ट विकून हा करोडपती बनलाय की मोठा बिझनेस, पण त्यांचे बॅक एंड प्रोडक्ट पण असतात. एक प्रोडक्ट लाईन असते, सिक्वेन्सिंग असते. तुम्ही आता मोठे मोठे बिझनेस म्हणतो बघा, टाटा असेल, अंबानी असेल. इथं मग मी आता शॉप बघितलं, काहीतरी घोडावत का काहीतरी लोकल स्टोअर काहीतरी स्टोअर झालेले. तर हे लोक ना डायव्हर्सिफाईड प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये उतरलेले आहेत, कुठं ना कुठं काहीतरी करतात. तर आपल्याला मॉडेल करताना योग्य ब्रँडला मॉडेल करा, बरोबर, की जे आपल्या सिमिलर मध्ये असतील, ऑनलाईन मध्ये असतील, रिव्ह्यू असेल. आणि मला वाटतं याच्यामध्ये एक अजून डिस्कस करताना तुम्ही हेजिटेट, म्हणजे तुम्हाला एक लाज नाही वाटली पाहिजे. काही क्षेत्रामध्ये भरपूर लोक आहेत, तुम्ही जर ऍडवाइस घ्यायला गेला, माझ्याकडे जर कुणी आलं सेम बिझनेस चालू करायचा, काही प्रॉब्लेम नाही, आपण त्यांना ऍडवाइस देणार. तर म्हणजे तुम्ही सल्ला घ्यायला पण लाज नका बाळगू. क्षेत्रामध्ये काय, त्या क्षेत्रातली काही लोक असतील, त्यांच्याशी भेटा, बोला, संपर्क करा, रिअल आयडियाज घ्या किंवा योग्य लोकांकडे इनपुट घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ज्या लोकांनी 10 वर्षाच्या चुका केल्यात, तुम्हाला ते 10 मिनिटात ऍडवाइस देऊ शकतात की काय होऊ शकतं. बरोबर. आता भारतात असले कोणते कोणते सेक्टर्स आहेत की जिथं स्टार्टअपला स्कोप आहे? आता स्टार्टअपला स्कोप भारतातलं तुम्ही म्हणताल, तुम्ही माझ्या एक्सपिरियन्स वरती सांगेल की आता मी एक मायक्रो बिझनेस ओनर आणि स्टार्टअप स्मॉल बिझनेस संदर्भात बोलेल. मला जे एक्सपिरियन्स आहे, माझ्याकडे जे क्लायंट तुम्हाला सांगतो मी कोण आहे. कारण मी प्रत्येक बिझनेसला ऍडवाइस नाही करू शकत, पण माझ्या क्षेत्रात मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक ट्रेनिंग कोचिंग वाले आहेत, त्याच्यानंतर ई कॉमर्स मॅन्युफॅक्चरर आहेत, की क्लोदिंग बिझनेस वाले, फॅशन ब्रँड वाले. आयुर्वेदाचा खूप जबरदस्त बूम आहे सध्या. म्हणजे लोक वजन कशी कमी करायचं, लिव्हर कसं हिलिंग करायचं, आयुर्वेदिकचा ट्रेंड खूप जबरदस्त क्लायंट आहेत. आणि हे जबरदस्त क्लायंट म्हणजे मी तुम्हाला रिझल्ट वाले सांगतो, ज्यांचे मल्टी करोड मंथली ब्रँड आहेत. ओके, तर हे आयुर्वेदामध्ये, ई कॉमर्स मध्ये, फॅशन ब्रँड असतील, त्याचबरोबर ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टिंग वाले लोक आहेत. डिजिटल, आता सपोज आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला तर ते पण तुम्ही चालू करू शकता. हे सगळे बिझनेस सांगतोय कमीत कमी भांडवलामध्ये. आणि त्याचबरोबर अजून काही बिझनेस मी असे ऑब्झर्व केले की डॉक्टर सुद्धा आहेत भरपूर. डॉक्टर प्रत्येक क्षेत्रामधले आहेत, पण मी बऱ्याच डॉक्टर्स ऑब्झर्व केलं की त्या लोकांनी प्रोडक्टची साथ घेतलेली आहे. फक्त तुम्ही कन्सल्टिंग वरती ऍडवाइस देऊन किती दिवस देणार तुम्ही. त्या लोकांनी काय केलंय, इनोव्हेटिंग करून, पॅटर्न बिल्ड करून. आता मी एका क्लायंटशी काल एमपीसी क्लायंटशी बोललो, त्यांनी काय केलेलं आहे, जे पाईल्स जे आहे ना, पाईल्स, तर ते आता जेवढ्या अख्ख्या मार्केटमध्ये जेवढं काय आहे ना, त्यांनी 4th एडिशन काढलेलं आहे की त्याच्यामध्ये विदाउट सर्जरी, विदाउट काय जास्त लेप बीप करता तुम्ही तुमचं पाईल्स एकदम मुळापासून तुम्ही खतम करू शकता, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन करून. तर प्रोडक्ट असेल, पॅटर्न असेल, तर बरेच लोक त्या कन्सल्टिंग बरोबर ते प्रोडक्ट अडॉप्ट करतायत. तर हे 4-5 प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतो, जेवढा माझा अनुभव आताचा आहे. पहिली गोष्ट, तुम्ही डिजिटल मध्ये तुम्ही काही करा, म्हणजे मार्केटिंग रिलेटेड, बिझनेस ग्रोथ संदर्भात. जर लोकांना जर तुम्ही पैसे कमवून द्यायला इथिकल पद्धतीने किंवा बिझनेस वाढवायला जर मदत करू शकता, तर लोक तुम्हाला पे करायला तयार आहे. त्यानंतर ना तुम्ही जर आता ही फॅशन ब्रँड भरपूर, माझ्याकडे एक क्लायंट आहे, याच्यावरनं चायनावरनं इम्पोर्ट करतो चष्मे वगैरे. आणि त्यांनी मुंबईला कोविडमध्ये बंद करायची वेळ आली, त्यांनी 4 ब्रँड चष्म्याचे ब्रँड आहेत, 3 ते 4 करोडचा मंथली रेव्हेन्यू आहे, ऑफलाईन बंद केलेले आहे,
चायनावरून तिच्या 50-60 रुपयाला प्रोडक्ट येते, 700-800 रुपयाला प्रोडक्ट येतात. तर ई कॉमर्स पण आहे. ई कॉमर्स मध्ये तुम्हाला वाटलं की यार आपल्याकडे स्टॉकची कमी आहे, तर ड्रॉप शिपिंग म्हणजे भरपूर काय प्लॅटफॉर्म आहेत. प्रोडक्ट दुसऱ्याचं असतं, आपण मार्केटिंग करतो, सेल करतो, लो प्रोडक्ट मध्ये तुम्ही चालू करू शकता. मग हे तुम्हाला सांगितलं, पण आयुर्वेद असेल, प्रोडक्ट असेल, फॅशन ब्रँड असेल, ट्रेनिंग कोचिंग असेल, कन्सल्टिंग असेल, लोकल बिझनेस, एनी वन अँड एव्हरी वन, ह्या 4-5 ब्रँड मध्ये तुम्ही करू शकता. किंवा फक्त एक पॉईंट ऍड करतो, आपण कृषी प्रधान देश आहे, बरोबर. शेती रिलेटेड काही इनोव्हेटिव्ह करता आलं तर ते करायला पाहिजे. जसं की आता आपण डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट्स, आपला स्वतःचा बिझनेस आहे. त्याच्यानंतर कॅटल फीड डिस्ट्रीब्युशन, आपण त्याच्यामध्ये पण थोडं इनोव्हेटिव्ह आणि डिजिटल मार्केटची साथ घेऊन आपण करतोय. पिढ्याने पिढ्या मारवाडी लोकांचे बिझनेस होते, आपण ते करतोय. तर शेती आणि शेती रिलेटेड पण काही इनोव्हेटिव्ह करता आलं ते पण खूप बूम आहे. तर स्टार्टअपचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टॉपिक्सवर जास्त आपण काम केलं पाहिजे का? काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे जास्त सक्सेस कोणत्या टॉपिक मधून आपल्याला मिळू शकतो जो निवडलाय आपण स्टार्टअपसाठी? बघा, स्टार्टअप हा टॉपिकच खूप मोठा वास्ट आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जो बिझनेस होतो त्याला स्टार्टअपच म्हणतो आपण, बरोबर. पण याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की तुम्ही तुमचं कॅपिटल किती आहे, कॅपिटल नुसार तुम्ही चूज करायला पाहिजे. सपोज सर्व्हिस इंडस्ट्री जे आहेत, प्रोफेशनल सर्व्हिसेस, ते तुम्ही खूप कमी मध्ये आजची तुमचं नॉलेज, तुमचे एक्सपर्ट तुम्ही चालू करू शकता, बरोबर. तिथे काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही. सपोज आता ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टिंग लोक ऍडवाइस करतात, वॉट एव्हर मे बी, तर दे चार्ज देअर प्रोफेशनल फीज. ओके, आपण म्हणतो प्रोफेशनल सर्व्हिसेस. तुम्ही खूप कमीत कमी म्हणजे तुम्ही तुमचं टॅलेंट विकता, सर्व्हिस विकता. तर सर्व्हिस इंडस्ट्रीत तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता, तुम्हाला लय बर्डन लागत नाही. बरोबर, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे इफ समबडी लो ऑन द बजेट, ते तर चालू करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण मॅन्युफॅक्चरिंगचा ज्यावेळेस विषय घेतो, मॅन्युफॅक्चरिंग तर काही प्रोडक्ट, सपोज एखाद्याला लेट्स टॉक अबाउट की बॉटल मॅन्युफॅक्चर करायची आहे, पाणी बॉटल मॅन्युफॅक्चर करायची आहे, हे काय एवढं सोपं नाही बॉटल मॅन्युफॅक्चर करायचं लगेच. बरोबर. तर बरेच लोक मी बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग करत असताना सुद्धा स्वतःचे मोठे मोठे प्लॅन पण टाकतात, करोडोचे प्लॅन टाकतात. पण आता 2025 मध्ये कुठलंही प्रोडक्ट तुम्ही सांगा, तुम्हाला बनवून दिलं जाईल तुमच्या ब्रँडिंगनी. तर बरेच लोक मग ब्रँडिंग ह्यांचं राहतं, क्वालिटी स्टँडर्ड ह्यांचे राहतात, आणि थर्ड पार्टी कंपनीज कमीत कमी इन्व्हेस्टमेंट त्यांना ज्या स्टाईलमध्ये, ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे त्याकडून तुम्हाला मॅन्युफॅक्चर करून मिळेल. तुम्ही ब्रँडिंग करा, विका, मार्केटिंग करा, पैसे कमवा. बरोबर. हे एक बोलतो ना आपण, ह्याला बोलतो ऍसेट लाईट मॉडेल. तर तुम्ही हाही विचार केला पाहिजे की सुरुवातीला बर्डन न ठेवता काय करू शकतो. तर माझ्याकडे एक क्लायंट आहे, युनिक क्लायंट आहे. ते लोक डॉग्स आहेत ना, डॉगचे कपडे बनवतात, स्वेटर बनवतात, टोप्या बनवतात. डॉग्स लोक म्हणजे लोक इन्व्हेस्टमेंट करतात यासाठी. मग त्यांचे सॉक्स असतील, त्यांचे हे असतील, सुरुवातीला ते बनवून घ्यायचे. चांगला रिझल्ट आल्यावरती, ब्रँड झाल्यावरती मग त्यांनी स्वतःचं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही ऍसेट लाईट मॉडेल हा विचार करायला पाहिजे. लीन अँड फ्रुगल आपण म्हणतो. एक लीन स्टार्टअप म्हणून मला वाटतं बुक पण याच्यावरती, क्लीन स्टार्टअप. लीन स्टार्टअप म्हणजे कमीत कमी जास्त बन न, तुम्हाला खंत पण नाही वाटली की मी करोडो लावले, मी गड्ड्यात येईल. सुरुवातीला जर सगळं मार्केट टेस्ट नसेल झालं, कस्टमर टेस्ट नसेल झाला, सिस्टम, सेल्स, हे सगळं बिझनेस समजून घेण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचं म्हणजे मॅन्युफॅक्चर घेऊन स्वतः बनवू शकता किंवा सर्व्हिस प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. तर मला असं वाटतं की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट तुम्ही ते टेस्ट करायला पाहिजे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की कुठलाही व्यवसाय चालू करताना कर्ज घेतलं पाहिजे का स्वतःच्या पैशाने व्यवसाय केला पाहिजे? तर सुरुवातीला तुम्हाला जे पॉईंट बोललो, लीन स्टार्टअप हीच कॉन्सेप्ट आहे. कमीत कमी कर्ज किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला कसं करता येईल. तर याच्यामध्ये आम्ही एक कॉन्सेप्ट आहे फनल म्हणून, फनल बिल्डिंग आपण म्हणतो. तर फनल बिल्डिंग म्हणजे रेव्हेन्यू मेकिंग. तुमचा फोकस हा असतो की मनी मेकिंग ऍक्टिव्हिटीज, कॅश जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज होती फोकस पाहिजे. तर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर माझं तर सुरुवातीला म्हणजे माझं हे सजेशन राहतं की तुम्ही स्वतःच्या सीड फंडिंगनी पॉसिबल असेल तर कमीत कमी फंडिंग मध्ये तुम्ही चालू करायला पाहिजे. आणि बिझनेसची रिक्वायरमेंट, इन्व्हेस्टमेंटची जर बिझनेसची लोनची रिक्वायरमेंट असेल बाबा, मशिनरीज वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी घेऊन तुम्ही करायला पाहिजे. जरी तुम्हाला जास्त मिळत असेल तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगतो की माझा एक कॅटल फीड बिझनेस आहे, त्याच्यामध्ये कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. बरोबर. बट मी तो बिझनेस केला छोट्या भावासाठी, तर मी त्याला कॅपिटल किती द्यावं, 1.5 लाख रुपये. त्या 1.5 लाखाचे मला 10 लाख रुपये करून दाखव, मग आपण परत पैसे लावू. जर ज्याला 1.5 लाखाचं 3 लाख करता नाही आले, त्याला तुम्ही 1.5 कोटी देऊन तो काय 3 कोटी करणार का त्याचे? तुम्ही तुमचा रिस्क मिटिगेट करता.
तर माझं हे राहतं की तुम्ही कमीत कमी याच्यामध्ये टेस्ट करा, कॉन्फिडन्स घ्या, सिस्टम स्ट्रीमलाईन करा आणि त्यानंतर ना मोठं कर्ज घ्या गरज असेल तर. अदरवाईज तुम्ही ऑनलाईन फनल सिस्टम्स ही आपण म्हणतो ना की अशी मार्केटिंग सिस्टम बनवा किंवा अशी सेल्स सिस्टम बनवा, ते रिइन्व्हेस्ट तुम्हाला करता आलं पाहिजे, की ते कमवून त्यातलं त्यात रिइन्व्हेस्ट करा. पहिले 6 महिने, वर्ष, 2 वर्षे बिझनेसचा पैसा बिझनेसमध्येच रिइन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्ही कर्जामध्ये डुबणार नाही. आणि जिथे जेन्युइन गरज असेल त्या ठिकाणी तुम्ही घ्यायला पाहिजे. नाही असं नाही की बाबा सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याला पण आता गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. पण माझं वैयक्तिक मत हे राहतं की तुम्ही जर छोटा स्टार्टअप, मी ज्याचा 4-5 करोड जावा इयरली बिझनेस आहे, माझं सजेशन हे राहतं की तुम्ही सुरुवातीला स्वतःची कॅपिटल लावून कमीत कमी मध्ये रिइन्व्हेस्ट करा, सीड फंडिंग करून, आणि थोडंसं सगळं टेस्ट झालं की मग तुम्ही लोनचा विचार करावा. गुंतवणूकदार शोधताना सर्वात मोठी चूक कुठे होते? तो गुंतवणूकदार, आता सपोज माझे जे काही बिझनेस आहेत, मेन बिझनेस हे माझे हे आमचे सेल्फ फंडिंग आहेत आणि त्यानंतर लोन. तो गुंतवणूकदार घेताना बऱ्याच वेळा मी अजून एक विषय बघितला की बरेच लोक छोट्या बिझनेसमध्ये, आता जेवढं माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक जे पर्सेंटेज आपण म्हणतो ना की टक्केवारीवरती, मग मी बिझनेस चालू करतो मग मला एवढा हिस्सा पाहिजे, आणि किंवा सुरुवातीला लोक कॅपिटल देतात इन्व्हेस्ट करायला काही टक्केवारीवरती वगैरे, पण बिझनेस बूम झाला सपोज, त्यांना मग अपेक्षा वाढतात की आम्हाला हिस्सा पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे, त्याच्यावरनं मग खूप कॉन्फ्लिक्ट होतात. आणि मी बघितलं की इन्व्हेस्टर बरेच लोक, आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो, मी रिसेंटली एक स्टार्टअप होतं चांगलं, एक हेल्दी प्रोडक्ट बनवायचे ते लोक इथे युमान नगरला वगैरे, चांगलं नेटवर्क स्विगी सारखं विकायचे प्रोडक्ट्स. माझा मित्रच होता, तो आयटी वाला होता आणि त्यांनी आयटी मध्ये होता, तो त्याचा पार्टनर आयटी मधला होता, त्याचं कॅपिटल होतं, याची आयडिया होती. पण अल्टिमेटली काय झालं माहिती का, त्यांचा प्रॉब्लेम हा झाला की त्या शेअरिंग वरून काय करायचं म्हणून प्रॉब्लेम झाला. तर गुंतवणूकदार तुम्ही शोधताना एकतर काही लोक प्युअर तुमचं अग्रीमेंट पाहिजेत, की मग ते मे बी पर्सेंटेज शेअरिंग असेल, टक्केवारी असेल, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंतवणूक शोधायच्या अगोदर तुमच्याकडे रेव्हेन्यू मेकिंग म्हणतो ना की ग्रोईंग मॉडेल तुमच्याकडे पाहिजे. बरोबर. ग्रोईंग मॉडेल, मग ते प्रोडक्ट मध्ये पोटेन्शियल पाहिजे, त्याचं तुमच्याकडे हॉरिझन पाहिजे, 3 वर्षे 6 वर्ष, आय मीन टू से 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ग्रोथ आहे. त्यानंतर तुम्हाला हे स्वतःला टेस्ट करायला पाहिजे पहिले 6-8 महिने की बाबा हे खरंच ग्रो होतंय का. त्यानंतर इन्व्हेस्टर तुम्ही ऍड करू शकता. आणि आता तुम्हाला खरं सांगायचं, छोटा बिझनेस ते इन्व्हेस्टर माझ्याकडे बऱ्याचपैकी तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर मला वाटतं की तुमच्या स्वतःच्या आयडिया पण तुम्हाला हेल्प करू शकतात, करतात, म्हणजे ज्यांची स्पेशालिटी आहे, किंवा मित्र पण चांगले असतात. माझं स्वतःच इन्व्हेस्टमेंट जे होती, पहिली इन्व्हेस्टमेंट मित्राकडून 1 लाख रुपये घेतले होते की बाबा ही आयडिया चांगली आहे, मला याला मदत कर. 1 लाख रुपये, नो बँक लोन वगैरे काही नाही. स्वतःचे 1 लाख रुपये, 1 लाखाचे आम्ही 10 कोटीमध्ये कन्वर्ट केले. तर सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही इन्व्हेस्टर वगैरे सगळं मोठा, ज्याला मोठा बिझनेस बिल्ड करायचा त्यांनी ते इन्व्हेस्टर बघावं आयडियासाठी वगैरे. पण आमचं रिकमेंडेशन हे राहतं, माझं स्वतःच जे आपलं की आपण मराठी उद्योजकांचं बोलतोय, तर स्वतःचं कॅपिटल कमीत कमी चालू करावं आणि नंतर तुम्ही विचार करावा इन्व्हेस्टर ऍड करायचा. आता बऱ्याचदा असं होतं की बिझनेस स्टार्ट होतो, खर्चाचा आणि गुंतवणुकीचा ताळमेळ लागत नाही, म्हणजे तिथं नफा होण्याचा कमी चान्स आहे. तर हे खर्चाचा आणि गुंतवणुकीचे ताळमेळ कसा बसवला पाहिजे? तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉईंट आणि हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला. ऍक्च्युली सगळा खेळ हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि इंटेलिजन्सचा आहे. हा तुम्हाला खेळता आला तर तुम्ही जिंकणार, हा खेळता नाही आला तर माणूस पर्सनल लाईफ मध्ये पण फेल होतो आणि बिझनेस मध्ये पण फेल होतो. तर ह्याच्यामध्ये तुमचं मनी मॅनेजमेंट, मग तुमचे कॅश रिझर्व्ह असतील, कॅश फ्लो असेल, एक्सपेन्स ट्रॅकिंग असेल, एव्हरीथिंग शुड बी ट्रॅक प्रॉपरली. म्हणजे ह्याच्यावरती सिस्टम पाहिजे. तुम्हाला डिसिजन जे असतात हे तुम्ही तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये घेता. सगळ्यात मोठी चुकी मीही काही सुरुवातीला केलेल्या आहेत आणि बऱ्याच क्लायंटच्या बघितलेल्या आहेत की बिझनेस मधला पैसा बऱ्याच वेळा पर्सनल हवस, पर्सनल एन्जॉयमेंट, पर्सनल ड्रीम्स सुरुवातीच्या काळामध्ये तिकडचा पैसा इकडं घालवतात, किंवा बऱ्याच वेळा गरज नसताना मोठ्या मोठ्या गाड्या घेणे आणि पैसा डायव्हर्ट करून मग बिझनेस अडचणीमध्ये येतो. मग तुमच्या बिझनेस अडचणीमध्ये येतो म्हणजे एम्प्लॉयची सॅलरी टायमिंगवर जात नाही, मार्केटिंगला बजेट नाही म्हणतात, बिझनेसमध्ये काही इक्विपमेंट्स असतील, आयटी डिपार असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर बिझनेस ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, म्हणतो कॅश फ्लो. जर बिझनेस मधून तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करताय प्लस मध्ये जर तुमचे पैसे बिझनेस तुम्हाला कमवून देतो तर पॉझिटिव्ह कॅश फ्लो. सिम्पल, मी काय फायनान्शियल एक्सपर्ट नाही पण माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगतो. आणि बिझनेस मधून तुम्ही जेवढे पैसे टाकताय त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्या खिशामधून जात आहेत,
तर तुमचा बिझनेस थोडासा ट्रबल मध्ये असू शकतो. ओके, बरोबर. ट्रबल मध्ये म्हणजे की तुम्ही 3 महिने 6 महिने सर्व्हाइव्ह करू शकता, वर्षभर सर्व्हाइव्ह करू शकता. बट तो जर कॅश इटिंग बिझनेस असेल तर तुम्हाला ट्रॅकिंग करता आलं पाहिजे. ट्रॅकिंग करता आलं पाहिजे म्हणजे की जे काही तुम्ही मार्केटिंग बजेट असेल, छोटे मोठे एक्सपेन्सेस असतील, हे सगळे तुम्हाला ट्रॅक करता आले पाहिजे. त्याचबरोबर तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे फायनान्शियल मध्ये, की तुम्हाला बाबा महिन्याचं सेल्स टार्गेट किती आहे, क्वार्टरली रेव्हेन्यू टार्गेट किती आहे, बरोबर. इयरली रेव्हेन्यू टार्गेट किती आहे. गोल सगळे सेट करतात की एवढा बिझनेस मोठा करायचा, पण गोल गेटिंग प्लॅन म्हणजे ते गोल अचीव्ह करायचा प्लॅन कमी लोकांकडे असतो. मग तुम्हाला किती प्रोडक्ट विकावं लागतील, किती लीड लागतील, किती सेल्स ऑर्डर लागतील, कुठल्या कुठल्या प्रोडक्टच्या किती ऑर्डर आल्या पाहिजेत, कुठल्या सर्व्हिससाठी किती क्लायंट पाहिजे, हे सगळं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन पाहिजे. ऑन पेपर, डोक्यामध्ये नाही, ऑन पेपर पाहिजे. आमच्याकडे फायनान्शियल ट्रॅकिंग सिस्टम राहते, आपण प्रोजेक्शन वगैरे त्याला म्हणतो आपण, ते आम्ही प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक क्वार्टरच्या ऍडव्हान्स मध्ये करतो. हे केल्यानंतर पण तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन पाहिजे. मग मला डिजिटल मार्केटिंगला किती बजेट लागेल, फेसबुक ऍडचं बजेट किती लागेल, त्याच्यानंतर टूलची कॉस्ट किती येऊ शकते, एम्प्लॉयची कॉस्ट किती येऊ शकते, ऑफिस जे आहे तुमचं रेंट किती राहू शकतो, लाईट बिल किती राहील, एम्प्लॉयची सॅलरी किती राहील, जीएसटी किती जाईल, त्याचं पण तुम्हाला इन्कमिंग प्लस आउटगोइंग याचं तुमचं प्रोजेक्शन तुमच्याकडे पाहिजे आणि ते ट्रॅक केलं पाहिजे. सगळ्यात मोठी चुकी, मी जर तुम्हाला मी माझ्या कम्युनिटीमध्ये प्रश्न विचारतो हा, की तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट डाउनलोड करून किती वेळा बघता, तर 90% पेक्षा जास्त लोक चेकच करत नाही त्यांचे स्टेटमेंट. आले किती गेले किती त्यांना कळतच नाही. मग याच्यावर तुमचा कंट्रोल पाहिजे. ज्याच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स, जे रॉबर्ट कियोसाकी, थिंक अँड ग्रो रिच, सॉरी रिच डॅड पुअर डॅड, ते तेच बोलतात की सगळ्यात महत्वाचा विषय, ज्याच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स आहे तो जिंकू शकतो. बरोबर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या स्टाफला पगार देताना कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? स्टाफला पगार देताना स्ट्रॅटेजी जर म्हणतात, तर आपण जर सपोज आय विल शेअर माय एक्सपिरियन्स, किंवा मी हे करतो, तर मी पहिले तो स्टाफला टीम मेंबर हायर करत असताना, कुठल्याही टीम मेंबर हायर करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पे आउट, तो नंतरचा विषय झाला, आपण ते बोलूच. पण हायरिंग करत असताना काही गोष्टी आम्ही कॅरेक्टरिस्टिक बघतो लोकांचे. पे आउट करत असताना सिंपल, आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे ROAS मध्ये, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सपोज जर मी एका एम्प्लॉयला 20,000 रुपये सॅलरी देतो किंवा रिवॉर्ड तिथे देतो आपण, तर त्याच्यापासून आपल्या बिझनेसमध्ये फायदा किती होतो. जर मला तो 20 सपोज 20च्या अगेन जर 40ची मला कमवून देतोय, तो माझ्यासाठी ऍसेट. वॉट एव्हर वी आर पेईंग, and if they are giving more than that rewards, I mean to count more contribution, तो कॉन्ट्रीब्युशन म्हणजे डेफिनेटली मोरच अजूनच पाहिजे, पण मिनिमम तुम्हाला क्रायटेरिया. तर तो एक क्रायटेरिया. आणि त्याचबरोबर पहिली गोष्ट की आता जर स्मॉल बिझनेस तुमच्याकडे असेल तर आम्ही फॉर्म्युला असा यूज करतो, फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह, परफॉर्मन्स बोनस त्याला आपण बोलतो. लोक पळतात किंवा मग ते पण चांगलं कॉन्ट्रीब्युट करतात, आपलाही रेव्हेन्यू वाढतो, त्यांची इन्कम सॅलरी वाढते. मग माझ्याकडे जेवढे काही म्हणजे टेक्निकल मध्ये पण असतील, क्लायंट सर्व्हिस मध्ये असतील, सेल्स मध्ये असतील, सगळ्यांना मी रिवॉर्ड ठेवलेले. फिक्स तुमचं एवढं राहील आणि त्यानंतर सर्वायवल टार्गेट राहील. सर्वायवल टार्गेट सेल्स टीम मध्ये कोणी असेल तर सर्वायवल टार्गेट तुला एवढं करावं लागेल. कारण मग काय होतं, फक्त की तुम्ही 2-3 महिने 4 महिने तुम्ही म्हणजे एखाद्याला सस्टेन करू शकता, पण त्यानंतर नाही. तर फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह तुम्ही ठेवायला पाहिजे, ओके, पे आउट करताना. त्याचबरोबर मी एक गोष्ट विचार करतो की मी टीम मेंबरला ऍज अ पार्टनर म्हणून विचार करतो. म्हणजे चांगली उच्च दर्जाची वागणूक, त्याच्यानंतर योग्य पद्धतीने त्यांच्याशी कम्युनिकेशन करणे. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं लोकांचे हायर फायर, गालीगलोच पण लोक करतात. मी स्वतः अनुभव घेतलेला लोकांचा, चांगल्या लोकांचा. तर सगळेच लोक पैशासाठी काम नाही करत. बरेच लोक रिस्पेक्ट पाहिजे असतो त्यांना. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा विषय. रिस्पेक्ट पाहिजे असतो, त्यांना आदर पाहिजे असतो, त्यांना त्याची जागा पाहिजे असते. सगळे लोक फक्त पैशासाठी काम करत नाही. काही लोक हे दोन्ही तुम्ही बॅलन्सिंग ठेवा, इन्सेंटिव्ह फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह प्लस बोनसेस, आणि रिवॉर्ड शेअर का तुम्ही जिंकला तर ते रिवॉर्ड शेअर करत राहा लोकांबरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं टीम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला टीमची कॉन्फ्लिक्ट्स आहेत, हे खूप पोलाइटली आणि खूप पॉझिटिव्ह पद्धतीने हँडल करता आले पाहिजे. बिझनेसमध्ये नफा वाढवण्यासाठी ओनरला 3 चांगल्या सवयी कुठल्या असल्या पाहिजे? बिझनेसमध्ये सपोज ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट, एक सवय जी आहे, तुमचा
कॉन्स्टंट, पहिली सवय तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही पाहिजे, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये नाही पाहिजे की बाबा आता हाय सगळं ओके चाललेलं आहे. कुठल्या तरी लेवलला तुम्ही सॅटिस्फाईड पाहिजे, पण तुमची एक म्हणतो ना की इयर ऑन इयर, मंथ ऑन मंथ ग्रोथचा माइंडसेट पाहिजे. आपण ज्यावेळेस सॅटिस्फाईड होतो आपल्या स्वतःच्या कामासंदर्भात, आपली ग्रोथ थांबते. बरोबर. तर ते तुमचा पहिला ऍटिट्यूड तो पाहिजे. दुसरी सवय रेव्हेन्यू वाढवायची असेल तर तुमच्या, सपोज तुम्ही 8 तास काम करता, 12 तास काम करता, व्हॉट एव्हर मे बी, तर पहिली एक मनी मेकिंग ऍक्टिव्हिटीज किती होतात ह्याच्यावरती फोकस पाहिजे. मनी मेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे बाबा तुम्ही प्रमोशन किती करताय, मार्केटिंगचं काय चालू आहे, सेल्सचं सिस्टमचं काय चालू आहे, इनफ डेटा आहे का, ही एक सवय तुमचा वॉच पाहिजे, स्वतःचा वॉच पाहिजे. तुम्ही म्हणताल की कोणीतरी करेल, कोणीतरी करून जाईल, हे तुमचं डेली ट्रॅकिंग पाहिजे, वीकली ट्रॅकिंग पाहिजे की आपले टार्गेट किती आहेत, काय कसं आपण मीट करतोय का, त्याचं ते एक हॅबिट. आणि तिसरा विषय म्हणजे जर तुम्हाला रेव्हेन्यू वाढायचं असेल तर आपण एक म्हण ऐकलेली आहे, लर्न मोर टू अर्न मोर. तुमचं कॉन्स्टंट स्वतःच्या डेव्हलपमेंट वरती, कारण आपला जे काही इन्कम असतो हे आपलं रिफ्लेक्शन असतं. बरोबर. ते एम्प्लॉय असो, बिझनेस असो, टीम असो, तुमचा बिझनेस हा तुमचं रिफ्लेक्शन आहे. तुम्ही डेली कॉन्स्टंट ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, नॉलेज गेनसाठी, व्हॉट एव्हर असेल तुम्ही काय करताय तेच रिफ्लेक्ट होणार बिझनेसमध्ये. म्हणजे कॉन्स्टंट लर्निंग, पर्सनल डेव्हलपमेंट तुमचं रेग्युलर चाललं. 3 सवयी मला असं वाटतं इम्पॉर्टंट आहे. बिझनेस ग्रो होत असताना कर्ज घेणं योग्य की अयोग्य? बिझनेस ग्रोथ होत म्हणजे सपोज बिझनेस तुमचा रनिंग मॉडेल आहे, ग्रो पण होतोय, कॅश फ्लो चांगला आहे, तर एक वडा आपण यूज करतो परत परत, कॅश फ्लो चांगला आहे तुमचा, तर कर्ज बऱ्याच वेळा लोक काय घेतात की बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, कॅश फ्लो प्रॉब्लेम आहे. बरोबर. कर्ज घ्यायच्या अगोदर तुम्ही अनालिसिस केले पाहिजेत की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. सपोज कर्ज योग्य घेणं आपण त्याच्यावर बोलूया, पण तुम्हाला पहिलं की कर्ज लोक काय घेतात, एक तर बिझनेस एक्सपॅन्ड करायचा आहे, बरोबर. तो एक्सपॅन्ड तुम्ही लॉंग टर्म विचार करा ना. लॉंग टर्म इन द सेन्स की आपण 3 वर्ष 4 वर्ष, सपोज एखाद्याला 6 महिन्यात बिझनेस करू, वर्ष लागेल, काय प्रॉब्लेम नाही. स्वतः रिइन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये, कमीत कमी बर्डन ठेवून, हप्ते कमीत कमी ठेवून. पण तुमचा जर कॅश फ्लो चांगला आहे, आणि कॅश फ्लो चांगला असताना कर्ज घ्यायचंय, पण ते तुम्ही जस्टिफाय करा. जस्टिफाय इन द सेन्स की आपण बाबा 10 लाखाचं आता मी कर्ज घेणार आहे, त्यातून तुम्ही त्याची कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. बऱ्याच वेळा लोक कर्ज घेतात, जो कॅश हिटिंग बिझनेस तो ऑलरेडी बाकासोर पैसे त्यात पैसे टाकतात अजून, विदाउट मनन चिंतन अनालिसिस करून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर पॉझिटिव्ह फायदा होणार असेल, बऱ्याच लोक स्टॉक मेंटेन करायचा. आमचा एक बिझनेस आहे कॅटलपटचा, आम्हाला आता मार्केटमध्ये खूप ऑर्डर खूप आलेले आहेत, बरोबर, पैसे पाईपलाईन मध्ये, पण ते फुलफिल करण्यासाठी आम्हाला फंडची गरज आहे. तुम्ही घ्या, मशिनरी आहेत, ऑर्डर भरपूर आहेत, पाईपलाईन मध्ये बिझनेस आहे. मी जर 1 कोटीचं कर्ज घेतोय, 5 कोटीचं पोटेन्शियल आहे, मग घ्या. कॅश फ्लो साठी घ्यायला पाहिजे. तुम्ही हा विचार करून म्हणजे रेव्हेन्यू आउटपुट काय येणार हे विचार करायला पाहिजे. जर तो कॅश हिटिंग बिझनेस ऑलरेडी 6 महिन्यात तुम्ही ऑलरेडी भरपूर पैसे लागले, तो खातोय तुम्ही अनालिसिस करत नाही, रूट कॉज वरती जात नाही, आणि तुम्ही अजून टाकताय, तर मग तुम्हाला मनन चिंतन करून तुम्ही अनालिसिस करून डिसिजन घ्यायला पाहिजे. बिझनेस ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस आपल्याला टीमची गरज पडते. तर योग्य आणि चांगली टीम डेव्हलप करायची किंवा ती सिस्टम तयार करायची, त्यासाठी काय करावं लागतं? टीम हा आपल्या बिझनेसचा कणा आहे. टीम शिवाय, लोकांशिवाय बिझनेस वाढत नाही. आपण बघतोय एकटा विचार करून बिझनेस वाढत नाही. तर टीम चांगली आणि क्वालिटी जर करायचं असेल तर आपण मगाशी एक शब्द तुम्हाला बोलल्याप्रमाणे सेल्फ इमेज, तुमची टीम ही तुमचं रिफ्लेक्शन राहणार. बरोबर. तर पहिले तर स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक चांगले बिल्ड केले पाहिजे, नॉलेज घेतले पाहिजे. नॉलेज इन द सेन्स पीपल मॅनेजमेंट स्किल असेल, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट असेल, ते खूप इम्पॉर्टंट आहे. टीम हायर करत असताना किंवा बिल्ड करत असताना सुरुवातीला तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये टीम मेंबर कोण असतो? स्वतः आपण टीम मेंबर असतो, एक टीम मेंबर. बरोबर बरोबर. टीम तुम्ही स्ट्रॅटेजिकली वाढवली पाहिजे. आजच्या ह्याच्यामध्ये वर्ल्डमध्ये तुम्हाला हायब्रिड टीम ठेवली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही फॉर एक्झाम्पलला 1 लाख रुपये कमवताय प्रॉफिट, तुम्ही विचार केला पाहिजे की पहिला स्टाफ कसा घेता येईल, जेणेकरून जे तुम्हाला तुमची लिस्ट करता आली पाहिजे टास्क अँड ऍक्टिव्हिटीजची, की काय काय डेलिगेट केले जाऊ शकतं, तुम्ही काय काय डेलिगेट करू शकता, डेलिगेशन म्हणजे त्यांना देऊ शकता काम. बरोबर. ह्याची लिस्ट पाहिजे तुमच्याकडे की बाबा किती टास्क आहेत, त्यांच्या डेलिगेशनसाठी कुठला कुठला रोल जरुरी आहे, कुठलं काम आपण आउटसोर्स करू शकतो फ्रीलान्सरला किंवा टेम्पररीला, कुठल्या कामासाठी कोर टीम पाहिजे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक म्हणतो ना ऑपरेशन मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर एक पाहिजे आपल्या नंतर, जेणेकरून ते तुमचा टाइम फ्री करेल आणि तुम्हाला मनी मेकिंग ऍक्टिव्हिटी फोकस करेल.
बरोबर. मग ते मार्केटिंगचं ऑपरेशन असेल, सेल्सचं ऑपरेशन असेल, क्लायंट रिलेशनशिप असेल, डिलिव्हरी असेल, कॉन्टेंट असेल एक्सेट्रा. तो पहिले टीम मेंबर त्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर टीम मेंबर मला असं वाटतं की बिझनेस आणणारे टीम मेंबर पाहिजेत. पैसा बिझनेसमध्ये आणून देणारे सेल्स टीम. बरोबर. तर म्हणजे रेव्हेन्यू आणून देणारे लोक तुमच्याकडे कोर लोक पाहिजेत की बिझनेसमध्ये पैसा आणून देणारे टीम मेंबर सेल्स टीम तुमची स्ट्रॉंग पाहिजे. तर सेल्स टीम, कारण पैसा आला तर बिझनेस चालणार ना, तुम्ही सेल्स टीमवरती फोकस करा. बरोबर. त्याचबरोबर सपोज तुम्ही जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल, तुमच्याकडं सपोर्ट स्टाफ, कस्टमर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक रेशो आहे, तुम्हाला 30 ते 40% बिझनेस हा तुमच्या रेफरल मधून येतो की एक्झिस्टिंग कस्टमर कोण येत असतो. माझ्या बिझनेसमध्ये 70% बिझनेस हा एक्झिस्टिंग कस्टमर कोण अजून बिझनेस आहे तुम्हाला. आपण जर आलेल्या कस्टमरची चांगली सर्व्हिस दिली, चांगली क्वालिटी दिली, तेच लोक अजून काही वेगळे प्रोडक्ट घेतात, वेगळ्या सर्व्हिसेस घेतात किंवा अजून रेफर करतात. म्हणून टीम जरुरी आहे. तर टीम हायर करत असताना तुम्हाला सांगतो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. मी 2-3 फक्त पैशासाठी काम करणारे लोक घेऊ नका. त्यांचे कॅरेक्टर बघा, त्यांचे हॅबिट्स बघा. म्हणजे मी अगदी इंटरव्ह्यूच्या अगोदर मी टेक्निकल कमी बघतो आणि मी काय बघतो, त्याची उठायची वेळ काय, झोपायची वेळ काय, त्याचे हॅबिट्स काय आहे, त्याच्या लाईफस्टाईलचे हॅबिट्स काय, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, मित्र काय करतात, मी हे बघत असतो सध्या साधारणतः. बरोबर. बरेच लोक मी मध्ये रिजेक्ट केले की बस रात्रीचे गेम खेळतात. आणि फक्त लास्ट पॉईंट ऍड करतो याच्यामध्ये, सगळेच परफेक्ट टीम तुम्हाला मिळत नाही. लोकांना आणल्यानंतर ना त्यांना ट्रेन करावं लागतं, कोच करावं लागतं आणि टीम बिल्ड करावं लागते. बरोबर. हा विषय. आता बऱ्याचदा काय होतं, लोक सुरुवात करताना फंडिंग कमी असतं म्हणा, किंवा काही गोष्टींची गरज असते म्हणून को फाउंडर घेतात, पार्टनरशिप करतात, तर पुढे जाऊन क्लॅशेस पण होतात त्याच्यामध्ये. तर चांगला एक को फाउंडर आपल्याला निवडताना काय क्वालिटीज पाहिल्या पाहिजे त्याच्यात? म्हणजे तुम्हाला मी माझं स्पष्ट मत सांगू, लोक ऍग्री होतील नाही होतील माहिती. मी पार्टनरशिपच्या ऑगस्ट मध्ये छोटा बिझनेस जर असेल, माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे, म्हणजे मी जेन्युनली आणि ट्रान्सपरंटली सांगतो की पार्टनरशिप मध्ये जेवढा मी अनुभव बघितला, 10 मधले तरी 9 तरी बिझनेस कोलॅप्स होतात. मी छोटं एक्झाम्पल सांगेल. रिसेंटली एक बिझनेस होता, त्याच्यामध्ये सेल्सचं पोटेन्शियल होतं, बिझनेसचं पोटेन्शियल होतं, बट पार्टनरशिप त्यांचे अग्रीमेंट व्हायचे नाही लवकर की मला हाय करायचं म्हणून. तुम्हाला काही बंधन येतात. आता मोठा बिझनेस असला वेगळा विषय, पण मी सांगतो की पार्टनरशिप घेताना काही गोष्टी आहेत ना, मला वाटतं खूप क्लिअर पाहिजेत. पार्टनरशिप पण पाहिजेत. मी तर पहिल्या अगेन्स्ट, त्या पार्टनरशिपच्या अगेन्स्ट मध्येच आहे. स्वतःचं करा, काहीतरी करा, पाय. आता मी भावासाठी बिझनेस केला, तर ते बिझनेस काय माझा पार्टनरशिप म्हणून मी केला नाही, तो ऍक्च्युली फॅमिली कमिटमेंट म्हणून मी तो बिझनेस केला. बट तरी पण क्लॅशेस होतात, प्लस माझं थोडं बहुत होत राहतं. तर पार्टनरशिप तरी पण करायची असेल तरी माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे क्लिअर पाहिजे की इन अँड आउट, की तुमच्या पार्टनरशिप डीड तुम्ही क्लिअर केल्या पाहिजेत. प्रत्येकाच्या आपण म्हणतो ना, एक्झिट कोण कधी करू शकतो, कोणाची किती इन्व्हेस्टमेंट आहे, कोणाची किती रोल आहे. पार्टनरशिप करत असताना हे तुम्ही मला वाटतं लिगल केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला सक्का भाव आहे छोटा, तरी आमची पार्टनरशिप डीड आहे. म्हणजे सक्का भाव आहे तरीही पार्टनरशिप डीड आहे. त्याच्या कमिटमेंट किती, माझ्या कमिटमेंट किती, माझी इन्व्हेस्टमेंट किती, ऑडिटिंग कसं होणार, काय कसं होणार. तर मला वाटतं बिझनेसमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. पार्टनरशिप डीड करा. एक्झिट पॉईंट तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडे हे पार्टनरशिप करत असताना स्ट्रॉंग लिगल ऍडवाइस तुमच्याकडे पाहिजे. कारण मी अनुभव बघितलाय की आता तुम्ही अनुभव आपण बघतो पार्टनरशिप, की भाऊ बहिणीचे भांडण होतात, शेतीवर ना भावाची भांडण होतात, तर मित्र पार्टनर तर काही इश्यूज होत राहतो. मला म्हणायचं, तुम्ही पार्टनरशिप घेणार असाल तरी मग काहीतरी कॉमन इंटरेस्ट पाहिजे. तुमचा कॉमन इंटरेस्ट पाहिजे, बॉन्डिंग पाहिजे. पण मला वाटतं की पार्टनरशिप करताना तुमची मैत्री, तुमची रिलेशनशिप वेगळे आणि बिझनेसचे तुमचे सेपरेट पाहिजे आणि रिटर्न मध्ये सगळं असावं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की कधी कधी माणूस आहे ना, फॅमिली मेंबर बरोबर बिझनेस करतो, मित्रांबरोबर बिझनेस करतो, किंवा रिलेटिव्ह बरोबर, तर यांच्याबरोबर बिझनेस केला पाहिजे का? मी तुम्हाला सांगितलं केला पाहिजे, पण तुम्हाला मी सांगितलं मग अशा पद्धतीने आपलं खूप म्हणजे खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे की तुम्ही काहीतरी तुमच्याकडे डॉक्युमेंटेड पाहिजे साहेब. म्हणजे छोटा मोठा असेल तर ओके, पण तुम्ही जर लाखोची करोडोची इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर यू शुड हॅव स्ट्रॉंग लिगल ऍडवायझरी. आणि दोघांसाठी पण विन विन पाहिजे, कारण नातेसंबंध बिघडले नाही पाहिजे. बिझनेसमध्ये जरी तुम्ही जरी प्लस मध्ये तर तुमचे पर्सनल संबंध खराब नाही झाले पाहिजेत आणि सुरुवातीपासून क्लिअर पाहिजे. तुम्ही म्हणता काय करायची गरज आहे, काय करायची, डोंट बी कॅज्युअल. बिझनेस अशी विषय आहे की प्लस मायनस होत राहतं, त्याच्यामुळे लोक एकामध्ये जीव पण घेतात. बरोबर. मग मला असं वाटतं की पार्टनरशिप डीड आणि कोणी पण असू दे तुम्ही करा. नवीन स्टार्टअपसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? नवीन स्टार्टअपसाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही डिजिटलला अडॉप्ट केलं पाहिजे. डिजिटल म्हणजे आता जे आपण जो ऍव्हरेज पर्सन जे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप तुमचा आहे, युट्यूब आहे, गुगल आहे, तुम्ही डिजिटलची साथ घ्या. पण स्टार्टअप म्हणलं तर थोडंसं बजेटचा कन्स्टंट बऱ्यापैकी असतात बऱ्याच लोकांना.
तर तुम्ही ऑर्गॅनिक मार्केटिंग वरती जबरदस्त पद्धतीने काम करू शकता. ऑर्गॅनिक मार्केटिंग इन द सेन्स जसं आता युट्यूबवरती पॉडकास्ट आपला आहे, मग युट्यूबवरती व्हिडिओ असतील, फेसबुकवरती व्हिडिओ असतील, त्याचबरोबर वॉट एव्हर जे प्लॅटफॉर्म तुम्ही त्याच्यावरती तुमची मार्केटिंग करू शकता ऑर्गॅनिक पद्धतीने. त्याचबरोबर पेड पद्धतीने ही मार्केटिंग केली जाऊ शकते. कारण बॅनर होर्डिंग ऑफलाईन ते करा तुम्ही तुमच्या पद्धतीने बजेटनुसार, बट ऑनलाईन मध्ये तुम्ही बूस्ट लवकर ॲक्वायर करू शकता. मार्केटिंगसाठी डिजिटल तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही हे तुमची आम्ही त्याला म्हणतो लीड मॅग्नेट, तुमचा एंट्री पॉईंट तुमचा फायनल झाला पाहिजे की बाबा कमीत कमी बॅरियर घेऊन कस्टमर कसं ॲक्वायर करता येईल. कस्टमर ॲक्विजिशन खूप इम्पॉर्टंट आहे. कस्टमर ॲक्विजिशन तुमचं झालं की तुम्ही अपसेल बॅकएंड भरपूर गोष्टी करू शकता. स्टार्टअप मध्ये पहिला तुमचा गोल पाहिजे कस्टमर तुम्हाला ॲक्वायर करता आले पाहिजे. मग तुम्ही चांगली डिलिव्हरी, चांगली सर्व्हिस, अपसेल बॅकसेल रिपीट कस्टमर नंतर होत राहील. तर डिजिटलची साथ घेतली पाहिजे. ह्या प्लॅटफॉर्मला तुम्ही लेव्हरेज केलं पाहिजे. आणि बिझनेस ओनर स्वतः जर असेल तर त्याला फक्त काठावर बसून चालणार नाही. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की माझं बजेट कमी, मग मी फक्त एजन्सीवर डिपेंड राहील, कोणीतरी येऊन करून जाईल. तुम्ही करून घ्या, पण तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुमचा लर्निंग माइंडसेट हा पाहिजे. स्टीव्ह जॉब, ऍपल जो बिझनेस आपण फोन यूज करतो, स्टीव्ह जॉब ज्यांना कोणा स्टोरी जर बघायला भेटली तर मिळेलच. ही वॉज अ ग्रेट प्रेझेंटर. त्यांचं बुक आहे त्याच्यावरती प्रेझेंटिंग वरती, आणि ग्रेट मार्केटर. म्हणून ते चांगलं प्रोडक्ट तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला ते प्रेझेंट करता नाही आलं, चांगल्या पद्धतीने विकता नाही आलं, तर ते तुम्हाला रेव्हेन्यू देणार नाही. म्हणून तुम्हाला हे स्टार्टअप मध्ये मार्केट डिजिटल मधून तुम्ही खूप फास्ट मध्ये करू शकता. त्याचबरोबर बिझनेस म्हणून त्याची स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे आणि करूनही घेतलं पाहिजे काही गोष्टीमध्ये. ब्रँड म्हणून डेव्हलप होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? आम्ही एक कॉन्सेप्ट करतो. बरेच लोक ब्रँड बिल्डिंग करतात. तुम्ही आता बघा, कोको कोलाला ब्रँडिंगची गरज आहे का आता? नाही. पेप्सीला गरज आहे का? नाही. माउंटेन ड्यूला गरज आहे का? नाही. ऑलरेडी ब्रँड आहेत, तरी पण त्यांचे ऍड आपल्याला रेग्युलर दिसतात. बिलियन्स ऑफ डॉलर ते लोक स्पेंड करतात का? ब्रँड डेव्हलप करा अजून एक कंटिन्युअसली. पण आपण जर छोटा बिझनेस तुमच्याकडे असेल तर ब्रँड माझी एक म्हणजे मन आहे किंवा आपण यूज करतो नो कॉस्ट ब्रँडिंग. नो कॉस्ट ब्रँडिंग इन द सेन्स स्टार्टअप साठी आपण बोलतोय संदर्भात, या संदर्भात बोलतोय आपण सध्या. स्टार्टअप जर तुम्ही फोकस करा कस्टमरला रिझल्ट देण्यामध्ये, तेच कस्टमर तुमचे ब्रँड बनतील. सुरुवातीच्या काळामध्ये ब्रँड बिल्ड करत असताना कस्टमरचा रिझल्ट आणि तो तुम्ही डॉक्युमेंट करावा. कशावरती? ट्रस्ट पायलट ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती कस्टमरचे रिटर्न रिव्ह्यू घ्या. गुगलवरती तुम्ही तुमचा सेटअप करून घ्या, जीएमबी गुगल लोकल, त्याच्यावरती रिव्ह्यू घ्या. युट्यूबवरती तुम्ही जर पॉसिबल असेल तर व्हिडिओ शूट करा, ते युट्यूबवरती टाका, इंस्टाग्रामवरती टाका, फेसबुकवरती टाका. कोणी जर सर्च केलं गुगलवरती जाऊन तुमचं ब्रँडचं XYZ ब्रँड टाकला तर तुमची भरपूर लिस्ट आली पाहिजे. ती ब्रँडिंग खूप जरुरी आहे, नो कॉस्ट ब्रँडिंग सुरुवातीला. तर ही ऑर्गॅनिक पद्धतीने ब्रँडिंग केली पाहिजे. आणि मेन फोकस हा केला पाहिजे रेव्हेन्यू मेकिंग ऍक्टिव्हिटी. कस्टमरचा रिझल्ट हाच आपल्यासाठी ब्रँडिंग सुरुवातीला झाला पाहिजे. ब्रँडिंग मध्ये भरपूर गोष्टी आहेत. तुमचं डिझायनिंग येते, म्हणजे मी बऱ्याच वेळा लोक बघितले की लोगो असतो, तुमचा कलर तुम्ही फायनलाइज करावा, ब्रँडचा कलर. जसं तुमचा आता सत्ता म्हणून रेड कलर, बरोबर. तर जे काही तुमचा कलर असेल, फॉन्ट असेल, लोगो असेल, छोटी छोटी गोष्टी आहेत, तुम्ही ती कन्सिस्टन्सी आणा, स्टँडर्ड आणा. तुम्ही ब्रँड सारखाच विचार केला पाहिजे ऍक्च्युली. कारण लोकांना ते रिकॉल व्हॅल्यू राहते. तुमचं ब्रँडचं नाव चांगलं पाहिजे. नाव सिलेक्शन, जे नाव आपण ठेवतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुमचं ब्रँडचं नाव, ब्रँडचं कलरिंग, त्याच्यानंतर हे तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, कस्टमरसाठी रिझल्ट असेल, आणि हे एका दिवसामध्ये बनत नाही. ब्रँडिंग हे तुमचं तुम्ही जेवढं एफर्ट टाकता, जसं तो म्हणतो ना की आपण जेवढं ते मॅच्युअर बनतं तेवढं तुमचं ब्रँड, हे ऑन गोईंग अँड डेली ऍक्टिव्हिटी ऍक्च्युली. बरोबर. आता बरेच लोक फेक मार्केटिंग करतात, असतं एक, सांगतात एक, करतात एक. त्याचा परिणाम एकंदर स्टार्टअपसाठी म्हणा किंवा बिझनेससाठी काय होतो? हे बघा, ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये फेक, फ्रॉड हे पहिलंही होतं, आताही राहणार. मला वाटतं की बिझनेस ओनरनी स्वतःवरती फोकस करावा, स्वतःच्या क्लायंटवरती फोकस करावा. आणि ह्याचे इम्पॅक्ट डेफिनेटली होतो, पण ते लोक टिकत पण नाही दिवस. बरोबर, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही, जसं तुम्हाला लास्ट टाइमला आपण बोललो की आता लास्ट पॉईंट, की तुम्ही जर तुमच्या ऑर्गॅनिक ब्रँडिंग वरती काम करता, फॉर एक्झाम्पल माझ्या गुगलवरती एक फेक रिव्ह्यू आला, बरोबर, असंच फ्रॉड कोणीतरी टाकलं कॉम्पिटिटरनी, पण तिकडे 1500 रिव्ह्यू पॉझिटिव्ह आहेत. पीपल आर व्हेरी स्मार्ट. लोक बेडी नाहीत आता, लोक सेन्स करतात फेक काय रिअल काय. आणि हा डिजिटलमुळे खूप सोपं झालेलं आहे. मला वाटतं तुम्ही स्वतःवरती फोकस करायला पाहिजे, स्वतःच्या कस्टमरवरती फोकस करायला पाहिजे, डेव्हलपवरती फोकस करायला पाहिजे. ह्या गोष्टी होत राहतात, त्याचा जास्त विचार नाही केला पाहिजे. आणि आपण स्वतः मार्केटिंग करत असताना, कोणी विचार करत असेल प्रमोट करताना,
तर अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. तुम्ही कमी प्रॉमिस करा, ओव्हर डिलिव्हर करा. फालतूचे ओव्हर कमिटमेंट देऊ नका. अंडर कमिट म्हणजे तुम्ही कमिटमेंट कमी द्या, जास्त डिलिव्हर करा, प्रॉब्लेम नाही होणार. कस्टमरला टिकवून ठेवण्यासाठी सर्व्हिस महत्वाची का प्राइस? दोन्ही विषय आहे. तर प्राइस मध्ये ह्याच्यावरती प्राइस पण इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण इम्पॉर्टंट आहे. आता फॉर एक्झाम्पल फोन आपण बघतो की बाबा 7,000चा फोन येतो, 1.5 लाखाचा पण फोन येतो. तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल जो माणूस 600चा प्रोडक्ट विकतो, आम्ही 10,000ला विकतो. जो माणूस 15 मध्ये काम करतो, आम्ही 1.5 लाखामध्ये काम करतो. ह्याच्यामध्ये सर्व्हिस आणि प्राइस मॅटर नाही करत, मॅटर करतो व्हॅल्यू. तुम्ही व्हॅल्यू किती ऍड करू शकता. जर तुम्ही सपोज एक सिंपल आपल्याकडे थंब रूल आहे, जर आज 8,000 रुपये सपोज 8,000चं प्रोडक्ट कुणाला दिलं, त्याच्यामधून कमीत कमी त्याला 1 लाख रुपयाचा फायदा झाला पाहिजे. ज्यावेळेस तुमची व्हॅल्यू जास्त असते, प्राइस मॅटर करत नाही. हे प्राइस फक्त मेंटल बॅरियर आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जर व्हॅल्यू तुम्हाला जर विकता आली जबरदस्त पद्धतीने, आणि मार्केटिंग त्याच्यात खूप जबरदस्त रोल प्ले करतं. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे, आणि लोकांना सांगावं लागत नाही. समोरचा पण माणूस क्वालिटी त्याला कळतं, लक्झरी, क्वालिटी, प्रीमियम, बेस्ट सगळं कळतं. तर मला असं वाटतं की सर्व्हिस हे तुमचा पहिला विषय, हा व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. सर्व्हिस का चांगली पाहिजे, तुम्हाला रिपीट बिझनेस आणता आला पाहिजे. बरोबर. कारण मग तुमचं रिव्ह्यू मेंटेन होता, ब्रँडिंग मेंटेन होती, मार्केटमध्ये लई निगेटिव्ह टॉक होत नाही. लक्षात घ्या, सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिस जर चांगलं डिलिव्हर केली तर रिपीट बिझनेस वाढतो. कुठलाही बिझनेस घ्या. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 60-70% बिझनेस आमचा रिपीट बिझनेस मधून येणार. डिजिटल मार्केटिंग मध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला ग्रोथ मिळेल? डिजिटल मार्केटिंग मध्ये जर मी कॉमन बोललो, तर डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप मोठा टॉपिक आहे. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग हे खूप समुद्र आहे. म्हणजे अगदी लोक 1.5-2 वर्ष शिकतात. तिकडे 101 माझे एक म्हण आहे त्याच्यामध्ये, 101 डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहे. मी जर बिझनेस ओनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बोललो, फ्रॉम बिझनेस ओनर पॉइंट ऑफ व्ह्यू, तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग, आणि आम्ही त्याला म्हणतो डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग. डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग इन द सेन्स, जे काही तुम्ही मार्केटिंग मधून कराल त्याच्यामधून रिव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे सर. बरोबर. म्हणजे सपोज तुम्हाला लीडची रिक्वायरमेंट असेल तर लीड आले पाहिजेत, सेल्सची रिक्वायरमेंट असेल सेल्स आले पाहिजेत, कारण ही तुमच्या बिझनेसचा कॅश फ्लो आहे. बरोबर. तो मी एकच यूज करतो, डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग करावी. परफॉर्मन्स मार्केटिंग करत असताना आउटपुट काय, ओनली अवेअरनेस, ओनली व्ह्यू पण काही कामाचे नाही. तुमच्याकडे सिस्टम पाहिजे, तुमच्याकडे फनल पाहिजे. फनल इन द सेन्स की तुमच्याकडे जे एंट्री पॉइंटला कस्टमर ऍक्विजिशन सिस्टम पाहिजे. ते डोक्यामध्ये ठेवून जे काय करता ते बिंदास करा. सपोज आता माझे ऍड चालतात, तर डेलीचे 100, 200, 300 लीड येतात. बरोबर. मग कोणाचे फुटफॉल असतील, कोणाचे एन्क्वायरी असतील, कॉल असतील, अपॉइंटमेंट असतील, व्हॉट एव्हर. डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग जे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला कॅश जनरेट करून देणार, हे तुम्ही डोक्यात ठेवा. प्लॅटफॉर्म कुठला यूज करा जे तुमच्यासाठी सुटेबल राहील. बरोबर. साहेब, तुम्ही सत्ता मंचवर आले आणि आम्हाला भरभरून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्ता मंच तुमचा कायम आभारी राहील. धन्यवाद मला जी संधी दिल्याबद्दल, आणि आय होप की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही व्हॅल्यू मिळाली असेल, आणि त्यांनी त्याचे स्टार्टअप करावे, मॅसिव्ह ऍक्शन घ्यावे. त्यानंतर कॉमेंट शेअर केले तर मी पर्सनली रिप्लाय करेल. अगेन धन्यवाद फॉर इन्व्हायटिंग मी. जय हिंद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात बिझनेस कोच दत्ता टुले साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी स्टार्टअप, बिझनेस ग्रोथ याबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही अमूल्य असा वेळ रसग्रहण करण्यासाठी दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. दत्ता टुले साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.